तळ कोकणातलं नेहमी चर्चेत असणारं शहर म्हणजे कणकवली. परमपूज्य भालचंद्र महाराजांच्या पदस्पर्शानं आणि सहवासानं पावन झालेली ही पुण्यभूमी. कणकवली नगरीला परमपूज्य भालचंद्र महाराजांबरोबरच धर्मराज महाराज, फलाहारी महाराज, राणे महाराज यासारख्या पुण्य आत्म्यांचा सहवास लाभलाय. त्यामुळे या शहर आणि परिसराचं आध्यात्मिक महत्त्व अजून अधोरेखित होतं. कणकवली शहराला अगदी खेटून कलमठ आणि जानवली ही 2 गावं आहेत. पण कणकवलीला लागूनच असलेला अगदी सख्खा वाटावा असा गाव म्हणजे कलमठ. या कलमठ गावाच्या सीमा 2 ठिकाणी कणकवली शहराला मिळतात. एक तर आचरा रस्ता लगत आणि दुसरी म्हणजे तरंदळे रस्त्यालगत. कणकवली शहराच्या अगदी जवळ असल्यानं शहरीकरणाचे वारे काहीसे कलमठला सुद्धा लागलेत. याच कलमठमध्ये उभा राहिलाय अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांचा मठ, अर्थात श्री स्वामी समर्थ उपासना धाम. कणकवलीत मुंबईच्या दिशेनं जाताना नेहमीच गजबजलेल्या अप्पासाहेब पटवर्धन चौकाला मागे टाकलं की काही अंतरावर सर्व्हिस रोड संपतो. थोडं अंतर पुढे गेलं की त्या पुढच्या सर्व्हिस रोडनं आपण तरंदळे फाट्यावर येतो. याच रस्त्यानं पुढे जात शिक्षक कॉलनी नंतर स्टेट बँक कॉलनीच्या मुख्य रस्त्याला लागूनच असलेल्या या श्री स्वामी समर्थ उपासना धामाच्या ठिकाणी आपण येतो. ज्याच्या आज्ञे ब्रह्मांड हले तो स्वामी ब्रह्मांड नायक, ज्याच्या अंतरी अपार करुणा तोची कृपा सिंधू भवतारक, ज्याला स्वतःचा न प्रपंच तो सांभाळी भक्त प्रपंच, ज्याचा न कुठे ठाव ठिकाणा तो राही भक्त हृदय कमली, ज्याचे दश दिशाच हे अंबर तोची स्वामी श्री दत्त दिगंबर, तोची स्वामी श्री दत्त दिगंबर. अशा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांच्या उपासना धामाचं भव्य प्रवेशद्वार ओलांडून आपण आत शिरताच प्रशस्त अशी पार्किंगची जागा देखील आहे. त्यानंतर हातपाय धुवून आपण उपासना धामात प्रवेश करतो. मनत चक्षुनी पाहिलं तर आत प्रवेश करताच तिथं स्वामींचं अस्तित्व असल्याची प्रचिती आपसुकच आपल्याला येते आणि या स्थळाच्या महानतेची मनोमन खात्री पटते. या उपासना धामामध्ये आल्यावर डाव्या बाजूने आपण स्वामी मंदिरात जाताना सुरुवातीला काळेथर दगडातल्या श्री धुंडी गणेशाचं दर्शन होतं. बाजूलाच औदुंबराच्या छायेखाली एक छोटेखानी मंदिर आहे. औदुंबराखालीच श्री दत्त महाराज तसंच मंदिरामध्ये श्री महादेव पिंडी, श्री शंकर मूर्ती, 2 नागदेवता असलेलं शिल्प आणि इतर देवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात. स्वामींसमोर पुढा करून उभं राहिलं की डाव्या हाताला जांभ्या दगडाच्या वास्तूमध्ये श्री तुळजाभवानी,
श्री कालीमाता, श्री राधेश्याम आणि श्री राम लक्ष्मण आणि हनुमान यांची प्रतिष्ठापना केलेली पाहायला मिळते. या मूर्तींचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. ते काय आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. त्यानंतर आपण येतो मुख्य सभामंडपात. सभामंडपात दोन्ही बाजूला अनेक फोटो, प्रतिमा आपल्याला दिसतात. त्यातच एक फोटो प्रतिमा आहे परमपूज्य अण्णा महाराजांची. त्याचबरोबर अनेक संत महात्मे, देवदेवता यांच्या प्रतिमा इथं पाहायला मिळतात. तिथं असलेलं परशुरामाचं चित्र आपलं लक्ष वेधून घेतं. त्याचबरोबर एका बाजूला पाठीमागे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. बाजूलाच एक विहीर सुद्धा आहे. या मंदिरात परमपूज्य अण्णा महाराज, श्री स्वामी समर्थ यांच्या तसबिरी आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण विठो रखुमाईंसोबतच त्यांच्या समोर सुद्धा नतमस्तक होतो. हे सगळं पाहत आपण मुख्य अशा श्री स्वामी मंदिरात प्रवेश करतो. कारक तो दुख निवारक भवचालक श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गुणजन पालक जग उद्धारक दत्तात्रेय श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. गाभाऱ्यात श्री स्वामी समर्थांची प्रसन्न मुद्रेतली मोठी मूर्ती आहे. त्याच्यासमोरच थोडी लहान आणि त्याच्यासमोर अजून थोडी लहान अशा 3 मूर्ती इथं पाहायला मिळतात. आपल्या उजव्या बाजूला त्रिशूल, डमरू आणि डाव्या बाजूला दंड उभा केलेला आपल्याला दिसतो.
मागे ओट्यावर डावीकडे श्री साईबाबा आणि उजवीकडे श्री दत्त महाराजांची गोमातेसोबतची मूर्ती आपलं लक्ष वेधून घेतात. डाव्या बाजूलाच वीणा टांगलेली दिसते. ओट्यावर स्वामींच्या पादुका देखील ठेवलेल्या आपल्याला दिसतात. स्वामींच्या या मुख्य मूर्तीच्या पाठीमागे श्री दत्त महाराज पाठीशी असलेला श्री स्वामी समर्थांचा फोटो आपल्याला दिसतो. त्या फोटोबद्दल सुद्धा आपण पुढे जाणून घेणार आहोत. मुख्य अशा स्वामी मंदिर सभामंडपाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला अजून 2 सभामंडप आहेत. त्याचबरोबर एका बाजूला सुंदर असं श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सुद्धा आपल्याला दिसतं. त्या समोरच्या मंडपात स्वामींच्या विविध रूपातल्या प्रतिमा आपलं लक्ष वेधून घेतात. असा आहे या श्री स्वामी समर्थ उपासना धामाचा परिसर. या परिसरातून फिरताना एक एक गोष्ट जाणून घेताना मन प्रसन्न होतं, शांत होतं. असं म्हणतात की स्वामींच्या मनात आल्याशिवाय त्यांचं मंदिर, मठ किंवा कोणतीही गोष्ट होत नाही. हे उपासनाधाम बनण्यासाठी सुद्धा बांधकाम चालू केल्यानंतर देखील काही वर्ष वाट पाहावी लागली. त्यानंतर स्वामींच्या आशीर्वादानं, आदेशानं आणि इच्छेनं उपासनाधाम आकाराला आलं. या उपासनाधामामध्ये गणपत काका मटकर आणि संदीपदादा सावंत यांच्या सहकार्यानं तसंच मार्गदर्शनानं नित्यश्री स्वामी समर्थांची उपासना चालू असते. हे उपासनाधाम कसं आकाराला आलं, कोणत्या अडचणी आल्या हे जाणून घेणं मोठं रंजक आहे. पण म्हणतात ना, स्वामी कृपा असली की सर्व काही व्यवस्थित होतं. मटकर काका हेच तर सांगतात. मी गणपत दत्ताराम मटकर, मूळचा कलवड गावचाच, परंतु नोकरीनिमित्त मी मुंबईला गेलो होतो आणि 93 साली माझ्या किडनीचा मला त्रास झाला आणि त्यावेळी होता होता तिथे ऑपरेशनची पण वेळ आलेली होती आणि त्यावेळी मला स्वामींची संजीवनी मिळाली असं म्हणायला काय वावगं नाही. त्यावेळी तो किडनीचा त्रास असताना मी आपला गिरगावला कांदेवाडीच्या मठात एका केसच्या निमित्ताने जायचो जाधवाजी वकिलांकडे आणि त्यावेळी तिथे कांदेवाडीमध्ये मला स्वामींची ओढ लागली आणि त्याच्यानंतर तिथे तीर्थ, अंगारा, प्रसादाचा काय अनुभव होतो ते ऐकून घेतलं. त्याच्यानंतर मग मी बकर वाचले आणि बकर वाचल्यानंतर मला स्वामींचे काही अभद्र शब्द, काही गोष्टी त्या मला त्यावेळी वाईट वाटायला लागल्या आणि त्याच्यानंतर मी स्वामींची भक्तीच सोडून दिलेली. म्हणजे ते काय सोडून दिलेलं. पण नंतर मग हे किडनीचा त्रास झाल्यानंतर मला एक दीक्षित म्हणून माझ्या अनुभवातून मी त्यांना सांगितलं, बाबा स्वामींचा अंगारा वगैरे असं जर तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय दैवी उपचार करा तर ते नामस्मरण वगैरे करा, गिरगावला जा. आणि त्यांनी मग त्याच्यात तिकडे गेल्यानंतर 4.5 महिन्यांनी त्याला जी अनुभूती आली, त्यांचे डोळे 4.5 महिन्यानंतर आले आणि ते मला बघायला आले. त्यावेळी मी किडनीचा आजारी होतो. आलं, त्यांना ओळखलं नाही, परंतु त्यांना नंतर ओळख केल्यानंतर त्यांना मी सांगितलं की बाबा मला असा असा त्रास झाला, त्यामुळे मी तुम्हाला ओळखलेलं नाही. मग त्यांनी म्हणाले, असं तुम्ही लोकांना ब्रह्मज्ञान सांगता परंतु तुम्ही का नाही जात स्वामींना शरण. आणि त्या निमित्ताने मी ताबडतोबच ते मनावर घेतल्याने शिवाजी त्यांनी जवळजवळ 7 मठ शोधून काढले. त्यावेळी एक शिवाजी पार्क, कांदेवाडी, ठाकूरद्वार, महालक्ष्मी अशा प्रकारचे त्यांनी मठ शोधून काढले. त्यांनी मला सांगितलं शिवाजी पार्कला. मग मी जायला लागलो आणि तिथे आशालता वाघगावकर भेटल्या आणि त्यांच्या त्या प्रदक्षिणेचं जे काय त्यांनी मला महत्त्व सांगितलं, विज्ञान नवविधा भक्तीचं, आणि तिथून मी प्रदक्षिणा करायला लागलो आणि माझी अक्षरशः किडनीचा त्रास कमी झाला. त्यानंतर मला एक मित्र भेटला, त्यांनी सांडवाडीमध्ये नेलं. त्यानंतर मी ते औषध घेतल्यानंतर अद्यापपर्यंत किडनीचा मला त्रास झाला नाही. थोडा थोडा होतो, त्याच्यावर औषध उपचार चालतात. त्यानंतर एक इथे शामराव करमेळकरांनी पण औषध मला दिलं होतं इथे त्रास झाल्यावर, पण ते आता तसा काय तो त्रास नाही, अद्याप ऑपरेशन झालेलं नाही. तर त्यानंतर स्वामीच्या भक्तीत मी खेचला गेलो
त्याच्यानंतर मला बरेच माझ्या अडचणी आल्या घरच्या मुलांबाळांबद्दल सगळ्याबद्दल. त्यावेळी मी आमच्या कलेश्वर मंदिरामध्ये आमचं एक कोकणी याच्यामध्ये कौलांचं एक हे असतं, त्याप्रमाणे तो देवावरचा विश्वास. तिथे मला सांगितलं गेलं की तुझ्या वडिलोपार्जित काही चुका झालेल्या असतील त्या निस्ता आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये जा. आणि तिथे मी अडकलो. आणि त्यानंतर मला इथे स्टेट बँक कॉलनीमध्ये अण्णा महाराजांची विजय सावंतच्याकडून त्यांच्या घरी भेट झाली. त्यांनी स्वतः मला माझ्याकडचे प्रसंग बघून पंढरपूरला घेऊन गेले माझ्या आईला आणि मला. त्यानंतर अण्णा महाराजांना घाबरू नको, त्यांनी 2 प्रकारचे होम केले, एक मृत्युंजय आणि एक पितृ होम. अशा प्रकारचे 2 होम केले. त्यावेळी साधारण 700 रुपये खर्च, ते पण देणं मला कठीण होतं, कारण मुंबईचा माणूस गावी आल्यानंतर त्याला पैसे देताना लोक घाबरतात. आणि मी त्यामुळे ते काय मी मागू शकलो नाही मला. पण त्याने त्याची तजवीज केली. त्यानंतर अण्णा महाराजांचा मला भरपूर प्रभाव पडला. ते स्वतः प्रोफेसर होते. अंधश्रद्धा काय असते किंवा ते संसार सांभाळून कशी काय भक्ती करायची हे त्यांच्याकडून आम्ही शिकलो. त्यांच्या वारंवार जाऊ लागलो. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेल्या आदेशाप्रमाणे इथे आम्ही उपासना चालू केली. इथे बरीचशी मंडळी होते. विजय सावंत होते, त्यांच्या मिसेस आणि त्यांचं कुटुंब. त्याशिवाय विजय कोदे त्यांच्याकडे ते काम करायचे, ते काउंटरवर. आणि त्याच्यानंतर विजय नाईक, मुन्ना मुरलीधर नाईक, आमचे सुशील वाळके, त्याशिवाय साबाजी मेस्त्री, अशा प्रकारचे अमर पारकर, गजानन मोर्ये, त्याशिवाय बरेचसे त्या सुशील वाळकेने बरेचशी भक्त मंडळी आणलेली होती. त्याच्यामध्ये देसाई होते, विठ्ठल देसाईचे भाऊ. अशाच बऱ्याच गोष्टी त्या कणकवलीतल्या लोकांची मदत झाली. त्याच्यावर आमचे बंधू नाडकर्णी, कणकवलीतले भाऊ पराष्टेकर, विजय कुलकर्णी, ज्यांनी बऱ्याच लोकांनी मला इथे पायाभरणीसाठी किंवा विजय केळुसकर, त्यांचे मुलं नितीन आणि रुपेश, आणि त्या शेखर केळुसकर, संदीप वालावलकर, मग त्या ज्या माई केळुसकर होत्या ना, दाजी केळुसकरांच्या सौभाग्य होती, त्याने मला आणि दाजी केळुसकर त्यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा तुमचं मठ बांधायचं असेल तर मदत करतो. मग अण्णांना 5 ठिकाणी 5 तिथे प्लॉट ठेवलेले होते गोवेकरांपासून. 5 जणांनी सांगितलं होतं कणकवलीमध्ये तुम्ही मठ बांधता तर जागा देतो. पण मी जेव्हा अण्णांना सांगितलं तेव्हा माझीच जागा सिलेक्ट केली. 11 गुंठे आमच्या फॅमिलीने, 11-11.5 गुंठे जागा आहे. फॅमिलीने जायला म्हणजे कुठल्याही प्रकारची अडचण आणली नाही. आणि आमचं नाव वगैरे असं काय नको असं म्हणून नंतर मग त्यांच्याकडे मी सुपूर्द गेले. त्याच्यामुळे संदीप वालावकर पहिले, शेखर केळकर आणि संदीप वालावकर यांनी तो मंदिर बांधण्याचा संकल्प केला. त्यांच्याबरोबर सगळे लोक उभे राहिले. काही लोकांनी वस्तुरूपाने भावी पर्यटक वगैरे सिमेंट किंवा काही शीग म्हणा किंवा लागणाऱ्या काही वस्तू, चिरे, वाळू, खडी, अशा प्रकारची ह्या लोकांनी सगळ्यांनी मदत केलेली आहे. पैशाच्या रूपाने सुद्धा मदत केलेली आहे. आणि पायाभरणी झाली. संदीप वालावकरने अर्ध ते काम सोडल्यानंतर मला जवळजवळ 9.5 वर्ष माझा इथे लक्ष नव्हता. कारण मी नोकरी सोडून आल्यानंतर मी इथे जर ह्या कामात लागलो तर लोक म्हणतील हाच काहीतरी बिझनेस घेऊन आलेला आहे आणि माझी त्याच्यामुळे नाचक्की होऊ शकते. म्हणून मी म्हटलं संदीप वालावकर किंवा तुमचा जो ग्रुप आहे त्यांनीच सगळ्यांनी त्याच्या काय करायचं असेल ते करा, मी तुमच्याबरोबर असेल, कायम सेवेकरे म्हणून मी असेल. आणि त्याच्यातच आमची ती सेवा सुरू झाली. कायम कार्यक्रम सुरू व्हायला झाले. त्याच्यानंतर आम्ही अण्णांकडे जायला लागलो, अण्णा इकडे यायला लागले. आणि अण्णा महाराजांच्या मार्गदर्शनातून उत्कृष्ट असं मार्गदर्शन त्याने आम्हाला केलं. आणि अंधश्रद्धा काय असते, श्रद्धा काय असते दाखवण्याचा प्रयत्न केला. उपासना मार्गातून कसे काय प्रश्न सुटतात, अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी त्यांनी आम्हाला जाणीव करून दिली. आणि गुरुकृपा म्हणा, त्यांचा अनुभव झाल्यानंतर जे अनुभव यायला लागले त्याच्यातून हळूहळू संकट निरसन होत गेली. फक्त माझ्या मठाचं बांधकाम अपुरं राहिलं याची मला खंत होती. आणि ज्यावेळी माझे गुरु 2006 साली निर्वाण झाल्यानंतर मला त्यावेळी जो पश्चाताप झाला त्याच्यातून मी भालचंद्र बाबांकडे गेलो. आणि भालचंद्र बाबांकडे
ज्यावेळी मी डोकं ठेवलं त्या समाधीवर, त्यावेळी असं मला एक अनुभूती आली की होणार, काय काळजी करतो. आणि नंतर मी शिवडावच्या मठामध्ये बाळ नाडकर्णांच्या घरी गेलो. ते माझे जरा मदतगारच आहेत. त्यांच्याकडे गेलो. त्यांनी एक नारळ ठेवला स्वामींच्या मंदिरामध्ये आणि त्याच्यानंतर तो नारळ कुठेच ठेवू नका, डायरेक्ट तुम्ही चौथऱ्यावर नेऊन ठेवा आणि नंतर काय असेल ते बघूया आपण काय होतं ते. त्यांच्या अनुभवातून आलोय, ते नारळ घेऊन आलो. 5-6 नारळ ठेवले. तिथे 13 माणसं जमा झाली आणि तिथे जी सुरुवात झाली, तिथे अमर पारकर होते, शशी रंगजी होते, त्यांचा एक हातभार लागलेला आहे. त्यावेळी साबाजी मेस्त्री होते, असे आजूबाजूचे उदय पाटील होता, मी होतो, असे त्या ठिकाणी आणखी आजूबाजूची माणसं आली आणि म्हणाले, दादा काय करताय? तर म्हटलं एक मंदिर बांधायचं आहे. तर म्हणाले, ते रंगजींची जी सौभाग्य होती ती आली. मला म्हणायला लागली, दादा खरोखरच 3 दिवसापूर्वी स्वामी माझ्या स्वप्नात येऊन दृष्टांत देऊन दरवाजावर त्यांनी हात टेकले आणि सांगितलं मी इथे येतोय. आणि त्याच्यात माझ्या त्या आनंदात आणखी भर पडली. आणि खरोखरच त्या दिवशीपासून काही ना काही काम चालू झालं. कोणी चिरे, कोणी वाळू, राज क्लासेस, राजू सावंत यांनी आणि वर्षा करंबेळकर डॉक्टर यांनी बरीचशी मदत केली. त्यांनी या ठिकाणी सुरुवातीला माझ्याकडे 30,000 रुपये त्याने दिले. दादा असे त्यांनी काही वस्तू आणून टाकल्या, चिऱ्या, वाळू वगैरे, आणि मूर्ती पण त्यांनीच दिलेली आहे 5 पंचधातूची पहिली सुरुवात करताना. अशा प्रकारे त्यांची मदत झाली. आणि विजय सावंतांनी पण सांगितलं होतं, परंतु त्यांच्यानंतर काय त्यांचे आमचे काय जुळले नाही सूर. त्यांनी अनिरुद्ध बापूंची सेवा चालू केली आणि त्याच्यातून हे मंदिर हळूहळू होता होता नंतर मला कलेश्वर मंदिरामध्ये विजय पोळ भेटले. विजय पोळांनी मला परत हे केलं, प्रेरणा दिली. त्यांनी हे मंदिर बांधण्यासाठी पण घेतलं, पण त्यावेळी त्यांनी सुद्धा अर्धवट टाकलं. प्रकाश कामत आले, त्यांनी पण अर्धवटच टाकलं. आणि बऱ्याच लोकांनी, आमच्याकडे पैसा नसल्यामुळे किंवा काय त्यावेळी त्या परिस्थितीनुसार बरेचसे लोक बांधायला आले, परंतु ते काही टिकले नाही. कोणीही त्याच्यावर इतका आवर्जून असा लक्ष घातलेला नाही. अशी बरेच असंख्य माणसं आहेत. नंतर माझ्यावरही परत पाळी जेव्हा आली तेव्हा मी साधारण असा संकल्प केला त्यांना नारळ देऊन की मी माझ्याकडे काही नाही, असलेल्या वस्तू त्याशिवाय माझ्याकडे फक्त तुमचं भाव आहेत, तुमच्याबद्दल उत्कट जी भाव आहेत ते मी व्यक्त करणार, म्हणजे तुमचं नामस्मरण ते करणार. मग सकाळ संध्याकाळी येऊन मी ते नामस्मरण या चौथऱ्यावर करायला लागलो. त्याच्यानंतर कोण कोण भेटत गेले, दादा काय करतोय, तर असं करतोय. मग सगळ्यांनी सहकार्य केलं. जुन्या लोकांना पण सगळ्यांना सहकार्यासाठी बोलवलं, कोणी येण्याची हे दाखवली नाही. त्याच्यानंतर हळूहळू हे काम चालू झालं जुन्या राहिलेल्या मटेरियलमधून. आणि हळूहळू साधारण 2008 पर्यंत, 2000 साधारण 7 ते 8, 9, 10 पर्यंत बारीक बारीक ही कामं होतच राहिली. आणि 11 नंतर याला चांगली गती मिळाली. त्याच्यानंतर इथे सतत अन्नदान, सतत लोकांचे प्रश्न सोडवणं, किंवा इथे स्वामींना सांगितल्यानंतर असंख्य लोकांचे प्रश्न सोडलेले आहेत. आजपर्यंत 17 वर्षामध्ये जवळजवळ 10 ते 15,000 माणसं येऊन गेलेले आहेत. बघितलेल्या पत्रिका, त्याच्यात मला भालचंद्र महाराजांनी सुद्धा एका समाधीस्थ असताना सुद्धा अरे मी आहे तुझ्या पाठीशी म्हणून त्यांनी सुद्धा हे केलं. ते भालचंद्र महाराज, नामदेव महाराजांचा आशीर्वाद मिळालेला आहे आंदोलनाच्या. त्याशिवाय झाड माऊली महाराज आपल्या मालवणचे, त्यांचा आशीर्वाद मिळाला. गगनगिरी महाराजांचा आशीर्वाद मिळालेला आहे. थोरले राहुल, धाकटे राहुल म्हणजे अण्णा विनायकांना यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. मधुकर परुळेकर यांचा आशीर्वाद, राज मोहम्मद पटेलांचा आशीर्वाद मिळालेला आहे. त्याशिवाय राणे महाराजांचा आशीर्वाद मिळालेला आहे. तेव्हा इथे जेवढे अवलिया पुरुष होते, जेवढे सिंधुदुर्गामध्ये ज्या लोकांनी भक्ती मार्गामध्ये झोकून घेतले होते, तुळशीदास महाराज, फौजी महाराज, रमेश परब म्हणून होते, बऱ्याच लोकांचं सहकार्य, मार्गदर्शन घेत जाणून घेत आजपर्यंत या गोष्टी घडत गेल्या. या उपासना धामाची उभारणी होताना स्वामी कृपेनं अनेक मदतीचे हात पुढे आले.
अनेक स्वामी भक्त यासाठी पुढे आले. त्यातूनच हे उपासना धाम आकाराला येत गेल्याचं मटकर काका आवर्जून सांगतात. तर हे सगळं चालू झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आज मी त्या व्यक्त करू शकत नाही. पडद्यामागचे बरेचसे माझ्या मागे हात आहेत. हजारोच्या संख्येने इथे स्टेट बँक कॉलनीतली किंवा SM हायस्कूल मधले बरेचसे लोक, म्हणजे शिक्षक लोक किंवा ऑफिसर लोक स्टेट बँक कॉलनीतले, यांनी सुद्धा मला इथे शिंदे साहेब होते, गोवेकर भाई गोवेकर त्यांची मुलं, किंवा इथे विजय सावंत होते आपल्या स्टेट बँक कॉलनीमध्ये, मनोहर राणे, स्टेट बँक वामन शिंदे, हे आता समोरच बसलेले आहेत. आणि अशी असंख्य नावं आता ती झटकन माझ्या लक्षात पण येत नाहीत, तरी पण असंख्य लोकांचं सहकार्य लाभलेलं आहे. आणि त्याच्यातून इथे जो खड्डा होता तो भरून काढ 85, आता तिथे आपटे ग्रामसेवक त्यांनी जवळजवळ इथे 15 ते 20 ट्रक माती दिलेली आहे इथे भरावासाठी. बऱ्याचशा यरवाडे सर, महाद नाईक किंवा अशा लोकांनी, मिलिंद तेलीचे वडील ते शिक्षण अधिकारी होते, त्यांनी सुद्धा इथे गमेला घेऊन माती पसरलेली आहे. त्याशिवाय मुरलीधर नायकांचा विनायक नाईक, त्याने आपली JCB लावून ही विहीर करण्यासाठी मदत केली. हरेश पाटील भाजपचा, प्रवीण सावंत भाजपचे, बऱ्याच लोकांनी इथे, प्रकाश पारकर तरळायचे, अशा बऱ्याच लोकांनी इथे मदत केली. गोट्या सावंत यांनी इथे अध्यक्ष झाल्यानंतर इथे संडास वगैरे ही प्रेरणा त्यांनी दिली. त्याशिवाय आणखी असंख्य असे आहेत की ज्यांची नावं मी आता घेतली नसतील तरी पण ती नावं माझ्या स्मरणात आहेत. बऱ्याचशा लोकांनी, अनिरुद्ध बापूंचे जे सेवेकरी आहेत, त्या बऱ्याचशा लोकांनी इथे भराव टाकून हा संपूर्ण भरून काढलेला आहे. हा जो चौतरा आहे त्याच्यासाठी अनिरुद्ध बापूंचे सगळे सेवेकरी इथे, रंजन नानोसकर आहेत, प्रभू आहेत, नाईक आहेत, त्याशिवाय कोईपकर आहेत, केळुसकर आहेत, बेळेकर मॅडम आहेत, ब्रीद आहेत, आपटे आहेत, त्याशिवाय तिथे सावंत आहेत, मांजरेकर आहेत, पेडणेकर आहेत. जी स्टेट बँक कॉलनीतली बरीचशी माणसं मला मदत केलेली आहेत आणि अजूनही ते करतायत. बऱ्याचशा लोकांची मी नावं घेऊ शकत नाही, तरी क्षमस्व. श्री स्वामी समर्थांचं हे मंदिर उभं राहत असताना अनेक अनुभव आले. या मंदिरात स्वामींच्या मूर्तीच्या मागे एक दत्त महाराजांसोबत स्वामी असलेला फोटो आपल्याला दिसतो. तो फोटो इथं कसा आला, कोणी दिला, तो अजून तिथं का आहे, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांचं काय काय मागण्या असायच्या. इथे मी इथे जेव्हा हा ओटा तयार झाला त्यावेळी गुरुप्रतिपदा होती आणि त्या दिवशीचा माझा एक अनुभव असा फार महत्वाचा आहे. त्या दिवशी मी दिवसभर फोटो शोधले इथे, बाबा हे मंदिर कसलं आहे, काय बांधकाम चालू आहे, फोटो लावण्यासाठी पण बघितलं, फोटो मला सापडला नाही. शेवटी अनिल रंगजींची मिसेस इथे आली, त्याशिवाय यांचं राणे मॅडमचं नाव काय, त्या पण होत्या ना, राणे मॅडम, अंधार राणे वगैरे. तर त्या आल्या आणि त्या मला म्हणायला लागल्या, दादा मला मंदार राणेने एक फोटो दिलेला आहे, तो फोटो इथे आणून लाव काय. आणि तो दत्तस्वरूप आता जो मागे लावलेला फोटो आहे त्याची अशी स्थिती आहे, त्या चौतऱ्यावर एक जिलेटिंग पेपर लावून मागे फुट्टा लावून त्या साबाजींनी ते असंच ठेवलं होतं आणि तिथे दिवाबत्ती तो मला हे मंदार राणे करायचा. तो आता बिचारा या स्वर्गस्थ झाला नाही आहे, तर त्याची आठवण आमच्याकडे आहे. तर त्याने ती करता करता त्या दिवशी ते एका सर्पाने संपूर्ण त्या फोटोला असं वेटोळं घालून राहिलेला होता. आणि तो एक, त्याच्यानंतर मी ठरवलं की कुठलाही फोटो लावायचा नाही आणि त्या फोटोतूनच मला प्रेरणा मिळत गेली. त्याच्यानंतर मूर्त्या आल्या, कुठलीही मूर्ती मी इथे मागवलेली नाही, सगळ्या मूर्त्या बाहेरून लोकांनी आणून दिलेल्या आहेत. शिर्डी साईबाबांची मूर्ती तिथे आहे, दत्तांची मूर्ती आहे, या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत ना या आणून दिलेल्या आहेत. मी कुठल्या पादुकांची पण स्थापना केली नाही, पण
सांगायची गोष्ट म्हणजे अहमदनगरचे एक माझ्याकडे दातार म्हणून यायचे, पुण्यावरून ते आलेले. पुण्यावाल्यांची सांगण्याची गोष्ट आहे, दातार पुण्यावरून आलेले आणि ते मूळचे कोकण असतं, परंतु ते अहमदनगरला नांदगाव या गावी त्यांचा बंगला आहे, त्यांच्याकडून कामानिमित्त गेलेले दातार ते इथे आले. ते बऱ्याच अडचणीमध्ये होते. मी त्यांना सांगितलं, म्हटलं काय हो तुमचं गाव इथे कोकणच दिसतोय आणि म्हटलं तुम्ही टेंबे जे बघतात त्यानं ताबडतोब शहरला आला. म्हणलं हे खरं, या आख्यायिका म्हणजे माझ्या वाडवडिलांनी सांगितलेलं आहे. म्हणून हेच सांगितलं तुम्ही. म्हटलं टेंबे स्वामींचं दर्शन घ्या, सगळे प्रश्न निवळतील. आणि योगायोग असा झाला की ते गेले इथे, ते टेंबे स्वामींचं त्यांना दर्शनच झालं नाही. ते गडबडीत गेले पुण्याला आणि त्याच्या आठवणीत आलं तर तिथे ते दातारांच्या बंगल्याच्या मागे त्यांची कोर्ट केस तिथे चालू होती आणि त्यांची आई होती म्हातारी आणि ते तिथे एक मारुती मंदिर होतं. त्या मारुती मंदिरात ती सेवा करायची आणि तिथे ती पाय फिसलून पडली आणि त्यांनी मला फोन केला, असं काय झालं? तर म्हटलं तुम्ही गेलात का? मी काय सांगितलं तुम्हाला, टेंबे स्वामींच्या दर्शनाला जा. तुम्ही गेलात काय? तर नाही गेलो. मग म्हटलं ते काहीतरी तुम्हाला दाखवलं त्यांनी, मग परत या आणि मरण दर्शन घ्या. पण म्हणाले आई असं हे झालंय. म्हटलं काय, आईला घाबरू नका, इथून म्हटलं स्वामींना मी सांगतो. 3 दिवसामध्ये ती आई उभी राहिली. दुसरी गोष्ट, ते मग दातार की नाही नर्मदा यात्रेला गेले. नर्मदा यात्रेला गेले आणि तिथे ते जिथे जिथे जायचे त्यांना मी एक सांगितलं होतं, तिथून मला नर्मदा यात्रा मी काय करू शकत नाही, पण तुम्ही करत असाल तेव्हा मला फोनवर फक्त कॉन्टॅक्ट ठेवा. ज्या स्थळात जाल तिथलं काय आहे ते महत्व मी इथून सांगणार. आणि तर त्यांनी मग तिथे तिथे त्या स्थळावर गेले आणि त्यांनी टेंबे स्वामींचं तिथे पडकं मंदिर त्यांना दिसलं. दिसल्यानंतर ते भावनावश झाले आणि त्यांनी ताबडतोब फोन केला 12 वाजता मला. म्हणलं मी आता टेंबे स्वामींच्या तिथे आहे. म्हटलं टेंबे स्वामींच्या तिथे आलात की काय तुम्ही? नाही नाही म्हणे, मी नर्मदा तटाक यात्रा करतोय, तर तिथे मी टेंबे स्वामींचं पडकं घर आहे व मला हे विदीर्ण झालेलं भगवत नाही. आता मी इथे खरोखर म्हणजे अजिबात थकलेलो नव्हतो, पण मी आता थकलो आहे. तर थकलो आहे तर म्हटलं थकताय कशाला, मागे बघा. त्यावेळी 2 सर्प त्या भिंतीवर उभे होते फणा काढून आणि मग ते त्यांनी मागे बघितलं आणि घाबरले. म्हणलं 2 सर्प येते, बरं केलं मला आठवण केलं. तुम्ही कसं काय सांगू शकला? म्हटलं तुम्हाला जे दिसत नाही ते मला इथून दिसतंय, त्यामुळे कुठे कुठे जाल तेव्हा मला आठवण करा. कुठे जाल तिथे तिथले काय घडत आहे ते मी सांगणार. आणि टेंबे स्वामींची तुम्ही काय काळजी करू नका. परत जेव्हा जाल ना नर्मदा यात्रेला तेव्हा टेंबे स्वामींचं मोठं मंदिर तुम्हाला उभं झालेलं दिसेल. पण ते आता तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही चला पुढे. पुढे गेले. तो त्यांना अनुभव आला. नंतर ते दररोज फोन करायला लागले. नर्मदाच्या ह्याच्यामध्ये होडीमध्ये बसलेले असताना अर्पण केलं आणि त्यावेळी परत माझं त्यांना तिथे हे दिसलं, प्रतिमा दिसली. ते म्हणाले तुम्ही माझ्याबरोबरच आहात. मला म्हणूनच सांगितलंय ना तुम्ही कुठे कुठे जाता. आता म्हटलं तुम्हाला मोठं मंदिर भेटेल, ते टेंबे स्वामींचं असणार, तिथे तुम्ही आवाक होणार. आणि ते गेले तर मोठं टेंबे स्वामींचं मंदिर परत दिसलं. तुम्ही सगळंच आधी सांगताय मला हे, पण म्हटलं त्याचा जास्त अंत बघू नका. मी सांगतोय त्याचा अंत जास्त बघू नका, फक्त तुम्ही तुमची यात्रा करा आणि या. आणि ते त्याप्रमाणे गेले. दुसऱ्या वेळी गेले तेव्हा ही सगळी मंदिर त्यांना चांगली दिसली आणि त्यानंतर ते मला म्हणाले तुम्हाला मी काय देऊ, मला तुम्ही गुरु समानच मी तुम्हाला मानतो. दररोज फोन यायचे संध्याकाळी, काय देऊ? तर म्हटलं मला काही अपेक्षा नाही, तुम्ही काय मला देणार, द्यायचं आहे तर देतो आहे, ते ठीक आहे. मग म्हणाले मग आता वडाची फांदी जी तुटली तिथे 50 पादुका बनवल्या गेल्या, कुठे अक्कलकोटात. आणि एवढ्याच्या बघा 6 इंची पादुका आहेत. मला भेटायची अपेक्षा नाही, पण आपलं तुम्ही काय देणार असाल तर मी म्हटलं स्वीकारणार, काय आहे. पण म्हटलं माझं मागणं काय ना, तर नाही बघा तरी तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आणि त्या पादुका अक्कलकोटच्या भटजीने त्यांना सांगितलं की ह्या पादुका आम्ही त्याचं हे ते सिद्ध करतो आणि तुम्हाला पाठवतो. आणि त्यांनी त्या 3 दिवस सिद्ध केला. एका पादुकेवर शंकर महाराजने, एका पादुकेवर स्वामी समर्थ कायम 3 दिवस दिसत होते. मग त्या भटजीने सांगितलं दातारे ह्या पादुका तुम्ही कोणाला देऊ नका, त्या तुमच्याकडे ठेवा. ते म्हणाले नाही, माझ्या गुरुना अर्पण केलेल्या आहेत, मी त्यांना देणार.
आणि त्या पादुका त्यांनी मला पोस्टेज करून इथे पाठवल्या. त्या पादुका माझ्याकडे आता आहेत. तर दर गुरुवारी इथं महाप्रसाद होतो. पण या महाप्रसादाची सुरुवात कशी झाली याची गोष्ट जाणून घेणं सुद्धा उत्सुकता वाढवणारं आहे. इथं झालेल्या प्रत्येक कामामागे एक कथा आहे. स्वामी कृपेनं एक एक गोष्टी इथं होत गेल्या आहेत. काय झालं, असंच घडत असताना मठाची उत्कर्ष होत असताना एक मराठे म्हणून वागद्याच्या गणेश मंदिरामध्ये पुजारी होते. त्यांना कोणतरी सांगितलं, या बाबा कलमठच्या म्हणजे या स्टेट बँक कॉलनीतल्या स्वामीच्या मंदिरामध्ये बरेच चमत्कार किंवा अनुभूती येते, तुम्ही जाऊन त्या भटकर काकांना सांगा, तुम्हाला कोण भिक्षुक वगैरे देत नसेल तर तुम्ही करा. तिथे कोणतरी ते जोडून देतील ब्राह्मण. पण ते माझ्याकडे आले आणि त्यांना मी सांगितलं, तुम्ही घाबरता कशाला, स्वामींना सांगतो सगळं तुमचं होणार आहे. आणि त्यांना 2-2, 3-3 कामं मिळायला लागली. मग ते एक शिदा माझ्याकडे आणून द्यायला लागले. तो एक शिदा मिरची टोमॅटो सहित सगळं ते जेवढं शिदा असायचं ना, ते सगळं गुळापासून सगळं मला आणून द्यायचे. मग ते मला प्रश्न पडायला लागला, यांचा भटजीचा शिदा आहे, देतात कोणाला, स्वामींना. तेव्हा माझ्याकडे मूर्ती पण नव्हती, काय नव्हतं. पण त्यांना प्रसाद दाखवायचा आहे, स्वामींना दाखवल्याशिवाय मग उपयोग काय. मग मी घरी जेवण करून आणायला लागलो. तर दोघांना, अण्णा आणि स्वामी, या दोघांना 2 पानं मी काढायचो. 2 पानं काढत असताना त्या ठिकाणी मी जेवायला आपला एकटा मी बसू शकतो, एखादा कोण आला तर त्याला देऊ शकतो, अशा पद्धतीने मी ते 2 पानं करायचो. 2 पानं केली, नैवेद्य दाखवला की कोणतरी 2च्या ठिकाणी 5 माणसं आली, 3 माणसं आली. आता त्याच्यातलंच मग मी बाबा थोडं खावं म्हणून तो प्रसाद पुरायला लागला. त्याच्यानंतर मग 5 माणसाचा आणायला लागलो, 10 माणसं यायला लागली. 10 माणसाचा कुठेतरी कार्यक्रम असला तर 10-15 माणसांचे डबे भरून आणायला लागलो, तर तिथे 35-30 माणसं जेवायला. मग मी असं वर्षभर जवळजवळ अन्नदान अशा पद्धतीने मी केल्यानंतर मग अन्नदान झाल्यानंतर मग ह्या लोकांनी, शिंदे वगैरे, या साबाजी मेस्त्री वगैरे या लोकांनी ठरवलं. आणि त्यांनी एक वंजारे म्हणून, पाटील म्हणून, राणे, त्यांनी ठरवलं की थोडंसं काहीतरी जाणार आपण मदत करूया. बालेकर म्हणून आहे, त्याची बिडी वहिनी, अशा सगळ्यांनी ते मदत करायची ठरले. मग ते कोणी 50 रुपये, 10 रुपये, ज्याला जे शक्य होते असं जमून की नाही ते काय आणायला लागले वस्तू. आणि लोक सुद्धा की नाही, माझा कार्यक्रम आटपला की नाही, काय मग त्या जे दान असं वाडगा ठेवायचो मी, त्याच्यातच काय ते ठेवा, म्हणजे ते दिसायचं सगळ्यांना. मग ते तसं व्हायला लागलं. पण माझं त्याच्यात झालेला खर्च सगळा भरून यायला लागला. एका ह्याच्या दिवशी पाटील म्हणून होते ते ह्याच्यामध्ये शिरगाव हायस्कूलमध्ये, त्यांचं काहीतरी प्रमोशनचं काम होतं, यायला लागलं. पण त्यांनी मला सांगायला लागलं की माझं एक काम आहे, तुम्ही करा. तर म्हटलं स्वामी करतील, मी कुठे करणार आहे. तर म्हटलं होईल, बघा तुम्ही येत राहा. माझ्याकडे ते यायला लागले. आणि त्यांनी एक दिवस आमचा कार्यक्रम होता ह्याचा प्रकट दिनाचा, त्या दिवशी 100-200 माणसं जेवणाइतकं आम्ही सगळा जेवण हेच करायचे, सगळे इथेच वाढायचो. तर हे जेवण वाढताना ते पाटील आलेले होते आणि मला म्हणतात इथे वीर नाही, काय नाही. म्हटलं कोण दिलं तर उद्या आम्ही काहीतरी करू. त्यानंतर त्यांनी त्या संदीप तेली तळे बाजार त्यांना सांगितलं आणि तो आले, म्हणाले विहिरीचं काम. आम्हाला अनिलजींकडून भरपूर सहाय्य होतं. त्यांच्यात याला मोटर पण आमच्या मराठ्याने दिलेली होती, तर ती आम्ही तिथे लावलेली होती. आणि पाणी घ्यायचं ते बिचारे काही विचारले. लाईट पण त्यांच्याकडूनच सुरुवातीला होते. नंतर मराठीनेच मीटर घेतला आणि त्यांनी ते सगळं करून दिलं, इलेक्ट्रिकचं काम, आमचा राजू मराठे. आणि त्याच्यानंतर की नाही ते म्हणायला लागले तुम्ही विहीर काढलात तर मी झाडं विडे लावलीत तर तुम्हाला ते मिळेल दुसऱ्याच्या विहीर. म्हटलं पाणी भरपूर असतं, ते काय नाकारणार नाही, मला काय विहिरीची सध्या गरज नाही. पण म्हणाले मी असा माणूस आणून दिला. आणि त्यांनी ते संदीप तेलीला त्या दिवशी आणलं, प्रकट दिनाच्या दिवशी. संदीप तेली आले, मला म्हणाले माझं एक काम अडलेलं आहे, खूप मोठं, मी याच्यात अडचणीत आलो आहे. तर म्हटलं अडचण सुधारणारे म्हटलं तिथे बसलेले आहेत, मी फक्त सांगतो त्यांना, प्रार्थना करतो. आणि त्यांनी सांगितलं इथे. आणि माझं जर काम झालं ना तर माझ्या वडिलांच्या नावे की नाही मी इथे ही विहीर बांधून देईन, त्यांनी वचन दिलं. आणि ते मुंबईला गेले.
मुंबईला गेले, जे काम न होणार होतं ते त्यांचं काम झालं, ते खूप मोठं काम झालं. आता त्यांची 1000 एकर जमीन आहे, जवळजवळ एक 15 ते 20 बागा आहेत, मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत. आता ते परत सुस्थितीत आले, तर त्यांचं ते काम झालं. काम झाल्याने मला त्यांनी फोन केला की तुमची विहीर मी बांधून देतो. म्हटलं तुम्ही येणार कधी? नाही म्हणाल, माझं हे काम आटपल्याशिवाय आहे. हो, पण म्हटलं आता पावसाळा आला आहे, मग मी कसे म्हटलं आता विहीर चालू केलं. तर तितक्यात की ना हे सांगितलं कोणाला, हरेश पाटील, प्रवीण सावंत आणि विनू आमचा नाईक, त्यांना सांगितलं. ते म्हणायला लागले माझी आता कुडाळला जाणार आहे JCB. तर काका तुम्ही पाणी बघा, मी विहीर मारून देतो. 15 फूट त्याने विहीर नेली. त्याच्यानंतर हरेश पाटीलने डोजर लावला आणि खाली परत 28 वेळा नेली. विहीर कोसळायला लागली आणि तरी पण यांचा काय पत्ता नाही. तो म्हणाला माझे चिरे आहेत ती तळेबाजाचे चिरे मी आणणार. त्यांनी मग 2 ट्रिपा किनाला कोणाला टाकायला सांगितल्या. रात्रीच्या ट्रिपा आल्या, चिरे येऊन पडले. इथे बरेचसे ग्रुप आले म्हणजे मदत करायला, म्हणजे चिरे लावा. पण ते म्हणाले हे चिरे आम्ही लावणार नाही. मग तो गजा रेडकर आणि आमच्या गुरवाड्यातले काही पोरगे आहेत, गोंचर गुरव, त्यांनी ती मदत रात्रीची केली. आणि माझी विहीर जवळजवळ ज्या दिवशी पुरी ह्याच्यातून आली लेवल होऊन, त्याच दिवशी पाऊस पडला. इथे पाणीच पाणी झालं, माती सगळं म्हणजे काय विचारायला नको. असं हे विहिरीचं काम झालं. त्या बिचाऱ्याने 1.25 लाख रुपये खर्च केलं. एक नारळ आणि फुल माझ्याकडून घेऊन गेले. अशी मदत त्यांची झाली. त्याच्यानंतर मग पाणी झालं, त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियनची सोय झाली. त्याच्यानंतर मग इथे सुरुवातीला एक राजू काय तर तो काम करायचा, तो आला इथे आणि दरवाजा लावायच्या वेळेला तो बोललेला मला की माझं तिकडून जर मी इकडे जर बिल्डर म्हणजे कणकवलीत आलो आणि खरोखर कंस्ट्रक्शन करायला लागलो ना, तर तो म्हणाला मी आलो तर मी तुम्हाला हे करेन. मग त्याने ही 35,000ची पर्शी बसवलेली आहे. असं ती कामं गेली. आमचे कर्णिक आमचे हार्डवेअरवाले करूळचे, त्याने मला कलर पहिला काढून दिला सगळा. त्याने 5-6 हजार का गोव्याच्या माणसाने परत कलर काढून दिला. अशी कामं चालू झाली. भाजी पण काय इथे सुद्धा आता ती लिंबूवाली आहे, ती काय इकडे जयताळकरी, ती अशी ती भाजीवाले आहेत ना, ते भाजी पुरवायला लागल्या. बरंच साळुंके पण नाही, सगळ्यांच्याकडून ते मिळायला लागलं. पण म्हटलं मी याला सांगितलं दररोज आणायची सवय लावू नको, लोक देतील, उद्या चर्चा होईल. बऱ्याच गोष्टी अशा होत गेल्या आणि आता तुमचा असे अनेक अनुभव मटकर काकांच्या गाठीशी आहेत. काका म्हणतात मूर्ती प्रतिष्ठापनेच्या चल अचल अशा 2 पद्धती आहेत. या ठिकाणी मुख्य मंदिरातली जी स्वामींची मूर्ती आहे ती चल आहे, तर समोरच असलेलं औदुंबर स्थान अचल ठेवलं आहे. ते नेमकं काय आहे आणि स्वामींच्या समोर आपण जे त्रिशूळ पाहतो त्याच्या मागची कथा काय आहे, जाणून घेऊयात मटकर काकांकडून. होत असताना आंबेडकर म्हणून एक पुण्यावरून आले आणि त्यांनी एक ट्रॅकर कोणतरी काय ते त्यांचं बरंच नाव होतं ते घेऊन आले आणि त्यांचं मी काम केलं. आणि त्यांनी की नाही मला असं वाटत होतं की शिवपिंडी एक, तर मी म्हटलं पुण्यामध्ये पातळ रोड बनवतात ना त्यातलाच पाहिजे मला असंच आहे, हे नको. पण ते नागाच्या 2 मूर्ती जशा अक्कलकोटात आहे, पण त्यांनी नाग जरा वेगळ्या पद्धतीने केले, तिथे ते वेगळे आहेत अक्कलकोटा. तर त्या पद्धतीने म्हटलं ते मला 2 पाषाणं घेऊन या. त्यांनी ते स्वतः त्यांचं काम झाल्यानंतर शिखर ट्रॅकर होते ना, तर त्यांनी त्यांची कामं झाल्यानंतर स्वतः पुण्यावरून त्या 2 मूर्त्या आणून इथे दिल्या. ती मूर्ती मी त्या ओट्यावर ठेवायचो गोनपटावर आणि शिवरात्रीला इथे 2 दोरी बांधायची. शिवरात्रीला सकाळपासून त्याच्यावर दूध आणि पाण्याचाच शक्यतो अभिषेक आणि मृत्युंजय जप रात्री 12 वाजेपर्यंत, शिवरात्रीच्या 12 वाजेपर्यंत, दुपारी 12 वाजता चालू केला म्हणजे 10-11 वाजता, रात्री 12 पर्यंत माझं मृत्युंजय जप सतत चालू ठेवायचं. त्याच्यातून ते पाषाण असं सिद्ध झालं आहे की त्याच्यामध्ये म्हणजे या फोटोमध्ये जसा तसाच म्हणजे आम्ही कुठलीही मूर्ती प्रतिष्ठापना घ्या बघा,
मला एक कलेश्वराचं काम करत असताना पांडे म्हणून भटजी ह्याच्यावरून आले होते, म्हणजे जनक नगरी. तर तिथून ते यायचे कलेश्वर मंदिरामध्ये, बाबांकडे यायचे. त्यांना जागा राहायला नव्हती, भाई पोतांनी माझ्याकडे पाठवले. मारुतीच्या मंदिरामध्ये त्यांना जागा दिली, ओळख झाली. मग ते सांगायला लागले की जो मार्कंडेश्वर म्हणजे हिमालय नेपाळला तो पशुपतीनाथ नाही, त्याच्या पुढे एव्हरेस्ट शिखराच्या खाली 80 किलोमीटर गौरीशंकर महादेव मंदिर आहे. तिथून आम्ही प्रचारासाठी इकडे नेपाळवरून येतो. तर तो एक मला चान्स आला आणि मी म्हटलं माझा एक अतिरुद्र करा. नंतर ते सगळं ते केल्यानंतर येऊन पैसे घ्यायचे. सुरुवातीला एक दक्षिणा म्हणून काहीतरी 100 रुपये धरायचे. तसे बऱ्याच लोकांना मी त्यांच्या त्या एक पाठवले. त्या पांडेने मला सांगितलेलं एकदा बोलता बोलता की देव हा काय आहे, देव अनुरेणू काष्टी पाषाणामध्ये आहे. मग म्हटलं तुम्ही हे दररोजचे हे देव घेऊन फिरता, मग याच्यामध्ये देवतत्व आहे? तर म्हणाले आहे ना. हिंदीमध्ये बोलायचे, हाय. मग त्यांनी त्यावेळी मला एक अशी सांगितली की चल आणि अचल देवाच्या म्हणजे मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 2 पद्धती आहेत. चल असेल तर त्याला प्रतिष्ठापित करण्याची गरज नाही, त्या मूर्तीमध्ये सिद्धत्व येत. आणि अचल असेल तर ती कायम प्रतिष्ठित केली जाते, तिला हलवता नाही. त्याचं काहीतरी आपण हे केलं पाहिजे, म्हणजे पूजा अर्चा सतत ते ठेवलं पाहिजे दिवाबत्तीवर. म्हणून मी हे की नाही स्वामींची मूर्ती वगैरे हे चल ठेवलेलं आहे आणि ते तिकडे फक्त अचल केलेलं आहे. त्या औदुंबराच्या ठिकाणी लक्ष्मीला जे लिहिलेल्या बाजूवाळाच्या त्या काळात जे काही हिरण्यकश्यपूच्या नंतर वधानंतर जे नख विष्णूंची तापलेली होती, महालक्ष्मीने औदुंबराची फळं आणून दिली, त्याच्यात ती रोवली गेली आणि जी शांतता वाढली. त्याच्यानंतर त्यांनी वर दिलेला आहे की नरसिंह अवतार आणि लक्ष्मी ही औदुंबराच्या झाडाखाली वस्ती करतात. आणि ते शास्त्र असल्यामुळे तिथे औदुंबर लावला, त्याच्या मागे बाकी हेतू काही नव्हता. आणि तिथे त्यांनी असावं, ते दत्तस्थान होतं नंतर. आणि तिथे जागरूकता आहे. एक असा एक प्रसंग आला होता, साताऱ्याची माणसं पार्ला डेपोमध्ये काम करणारी एक पवार म्हणून बाई होती, त्या डिचोलकरांचेच ओळखीचे होते. ते त्यांना अनुभव आला म्हणून त्यांना सांगितलं. तर मधने म्हणून तिचे हे होते वडील, आणि त्यांनी त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, त्याशिवाय साताऱ्यामध्ये त्यांच्या त्या बंगल्यामध्ये त्या मुलीला आणून ठेवलं. म्हणजे झालं होतं काय, मुलीचं लग्न करून तिला मुलगा झाला आणि तो मुलगा की नाही जरा त्याच्या काहीतरी त्यांनी मांढरा देवीकडून काहीतरी करणी केली आणि ती की नाही भात शिजत ठेवला तर लाल व्हायचा, कधी त्या भातामध्ये लिंब टाचण्या पडायच्या, त्याच्यानंतर कधीतरी एकदम लालच सगळं भात व्हायचा, कधीतरी कपाटाला आगी लागायच्या, बेडला आगी लागायच्या. असं ती त्यांनी ती बाणाबाजीची करणी केलेली होती. तर त्या बाईने सांगितलं, डिचोलकरांच्या बहिणीने, म्हणून ते माझ्याकडे आले. सकाळी ते 4 वाजता त्यांनी मला फोन केला, आम्ही येतो म्हणून. 4:30 पर्यंत म्हटलं तुम्ही याल, मी येतो म्हटलं देवळामध्ये, तुमचं काय ते बघूया. आणि त्यावेळी असं एक भयंकर पिशाच्च की त्यांना छळलेलं होतं. आणि त्याच्यापूर्वी अमावास्या होती आणि इथे आम्ही आरती करत होतो आणि मला स्वामींकडून ऑर्डर झाली, हे 2 दिवसामध्ये ना त्रिशूळ लाव. आता त्रिशूळ लावल्यानंतर माझ्याही लक्षात राहिलं, आरती करून बाहेर गेलो तर संदीपला सांगतोय म्हटलं, आणि तो साबाजी होता. अरे म्हटलं त्रिशूळ सांगितलंय स्वामीने, तुम्ही शोधा आणि मी पण शोधतो, पोरे वगैरे सगळ्याकडे म्हटलं शोधा, पण मोठं पाहिजे, लोहाराकडे शोधा. ते त्रिशूळ यांनी शोधलं पण कुठे सापडेना, मलाही सापडेना. शेवटी की ना हा जो सुंदावाला, सुंदा फर्निचर, अर्जुन गेहलोत म्हणून, तो एका गेटच्या निमित्ताने माझ्याकडे आला, त्याला अनुभूती आली. मग त्यांनी की ना हा संदीप गेला बाबा तुझ्याकडे, तो म्हणाले एकाने त्रिशूळ ना बनवायला दिलेलं होतं, ते बघा स्टीलचं त्रिशूळ आहे, आणि त्याने स्टीलचा दांडा बिंडा घालून ते तयार करून ठेवलेलं होतं, ते संदीपकडे दिलं, ते त्रिशूळ लागलं. आणि त्या त्रिशूळावरच की ना त्यांच्या सगळ्या ज्या करण्या होत्या वाईट, एका मावळुंगाचं फळावर ते सगळं इथे निरसन केलं आणि ते शेवटी त्यांच्या घरातलं सगळं थांबलं. म्हणजे अशी अनुभूती मोठमोठ्या लोकांची. हे काहीतरी जाधव म्हणून होता फोंड्याचा मेकॅनिकल, आणि त्याने ती इथे आले
तर तो त्याला ना कोल्हापूरमध्ये जठराला म्हणजे लिव्हरला काहीतरी 3 हे घालून पाठवलं आणि मला 3-4 दिवसाचा हे आहे. रात्री ते लोक रडत आले. आम्ही इथे हे केलं काम, तो बरा झालाय, तो अद्याप बरा आहे. असे बऱ्याच लोकांचे अनुभव आले. म्हणजे याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये एकदम कोलॅप्स झालेल्या लोकांना सुद्धा स्वामीने उठवलेला आहे. 170 मुलांचा इथे अनुभव आहे. जवळजवळ 100-150 ती मुलं परदेशात जी आई बाबाला ऐकत नव्हती ती आता फॉरेनला गेलेली आहे. म्हणजे हे सुद्धा सामाजिक काम. त्याच्यानंतर अन्नदानाचं काम ते तसं झालं त्या मराठी पडजीपासून आणि ती सुरुवात झाली. त्यानंतर साटप म्हणून आले. त्यांनी मी उपाशीच राहायचो असतो दिवसभर. पूजा करायची असेल पाणी वगैरे, तेव्हा मला आजार वगैरे काय नव्हता, तर मी आपली ती फुलं आणायची. इथे कोण आलं तर प्रश्न, ते गेलो तर गेलो जेवायला, नाही तर ती बाटलीभर पाणी पिऊन राहायचं. त्यांनी बघितलं की काका दिवसभर उपाशी आहेत, तर ते मंजुनाथ मधून कधीतरी लस्सी वगैरे काय आणायला लागले. आणि मग संदीपला सांगायला लागले मीच काहीतरी घेऊन येतो. मग संदीप चांगलं ते त्यांना मसाला भात बनवून वगैरे ते खायचे सगळे वाचून. आणि ते सुद्धा एक अन्नदानाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी स्वामी घडवत गेले. या उपासना धामामध्ये वर्षभर अनेक कार्यक्रम होतात. यामध्ये अण्णा महाराज जयंती, गुरुप्रतिपदा, महाशिवरात्री, गुढीपाडवा, श्री स्वामी समर्थ प्रकट दिन, श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा, घटस्थापना, दत्त जयंती हे सण मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात साजरे केले जातात. अगदी गणेशोत्सव देखील साजरा होतो. आमच्या अनुभवातून किंवा स्वामींच्या मार्गदर्शनातून जसे दृष्टांत मला घडत गेले तसे ते उत्सव मी केले. आणि ते उत्सव म्हणजे गुरुप्रतिपदा, त्याच्यानंतर गुरुद्वादशी, गुरुपौर्णिमा आणि त्यानंतर स्वामींचा प्रकट दिन, स्वामींची पुण्यतिथी. त्याशिवाय इथे राम, कृष्ण वगैरे हे जे बनवायला, भवानी, हे सगळं सांगितलेलं आहे. पण त्यांच्या फक्त पूजा केल्या जातात. गणपतीच्या दिवसात गणपतीला जरा हे केलं जातं, आरास बिरास करून ते 1.5 दिवसाचं आम्ही पूजन करतो. दत्त जयंतीला मोठा कार्यक्रम असतो आणि शिवरात्रीला, महाशिवरात्रीचा कार्यक्रम मोठा असतो. आणि सततच अमावास्या आणि पौर्णिमा मी आधी मुळात घेतलेलं आहे ते ज्ञानेश्वर माऊलीचं पसायदान. आता 900 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलीने समाजाने भरपूर त्रास दिला आणि त्यांनी ते पसायदान म्हणजे विश्व शांततेचं त्यावेळी त्याने प्रार्थना केलेली आहे आणि ती मला खूप भावलेली आहे. आणि त्या प्रार्थना माझी दररोज असते, गुरुवारची पण असते. आणि त्या पसायदानातून विश्वशांतीसाठी म्हणून मी काय केलं, इथे अमावास्या आणि पौर्णिमा इथे जे तूप किंवा जे तेल येतं दिवाबत्ती करून इथे होम करायचे. मृत्युंजय जप चालूच असतो, त्याचं 10% हे असतं म्हणजे हवन. तर ते आता मी अमावास्या आणि पौर्णिमा विश्वशांतीसाठी, कोरोनामध्ये फक्त 8 होम झालेला आहे, ब्राह्मण आलेला आहे म्हणून. नाही तर माझे सतत अमावास्या आणि पौर्णिमा दिवशी कोण बसायला असो नसो. त्याच्यानंतर पाषाणांची स्थापना केली, 6 जोडपी बाहेरची बसवली. मी कधी कुठच्या पूजेला संदीपकडे दिल्यानंतर मी पूजेला किंवा कुठल्याही गोष्टीला मी कधीही बसत नाही. कोण जे इथे येतील, कोणी आला त्याला स्वायत्तता दिलेली आहे. जेवण्या खाण्याचा अधिकार दिलेला आहे, चहा पाणी घ्यायचा अधिकार दिलेला आहे, सेवा करण्याचा अधिकार दिलेला आहे. जे इतर ठिकाणी दुर्मिळ आहे ते सगळं मी माझ्या पद्धतीने चालू केलेलं आहे. ज्यांना इच्छा असेल ते केव्हाही सेवा करू शकतात, सहकार्य करू शकतात. नाही केलं तरी आता आमचा महाप्रसाद पण तशा पद्धतीने मिलिंद तेलीच्या वडिलांनी सुरू केला आणि त्या दिवशीपासून जो केलाय तो आम्ही बंद केला नाही. मठामार्फतच तो दिला जातो महाप्रसाद सुद्धा. केव्हाही कोणी आलं, सकाळी येऊ दे दुपारी येऊ दे, त्यांना विनमुख पाठवायचं नाही. असंख्य महाराज, मी जेव्हा पायसने आजारी पडलो, माझ्या ओळखीचे नसणारे महाराज मला इथे भेटायला आले, माझ्या दर्शनासाठी आले. निरंजन महाराज म्हणून बिलमोरे याहून गुजरातवरून आले. ते तंत्रसिद्ध विद्या होती त्यांच्याकडे, त्यांनी माझ्या आजारपणाचं बरंचसं हे केलं. त्याच्यापूर्वी मी या संदीप आणि ते जे सेवेकरी होते
त्यांना मी काय सांगितलं की म्हटलं मी 3 महिने अधिवासात जाणार आहे आणि इथे ब्राह्मण येतील, चोर येतील, डाकू येतील, सर्प येतील, मोठमोठे साधू संत येतील, पण तेव्हा मी नसणार आहे, तर तुला संदीप सगळं सांभाळायचं आहे. खरोखरच त्यावेळी नाग 1-3 महिने इथे राहिलेला येऊन, त्याशिवाय म्हणजे तो ओट्यावर पण गेलेला आहे. नाग 3 महिने राहिला. मोठमोठे महाराज इथे येऊन गेले. गगनगिरी महाराजांनी ज्यांना सिद्धी दिलेले असे महाराज येऊन गेले. बडोद्यावरून आले, गुजरातवरून आले, गुजरात, बडोदा, गोव्यावरून काय काय असे आले की ते आंतरराष्ट्रीय याच्यावर लेवल पडतं. त्याशिवाय माझी एक शिष्या अन्नपूर्णा भामुरे म्हणून, ती जिओलॉजिस्ट होती, तिला गगनगिरी महाराजांची ती सेवा करायची, तर ते विषय तिचा उल्लेख केला पाहिजे. तर तिला नोकरी मिळायची नाही, तिला परदेशात नोकरी तर व्हिसा मिळायचा नाही. पण तिला सांगितलं तू गगनगिरी महाराजांचं काय शिल्लक ठेवलं आहे, तर म्हणाली काही नाही. तर म्हटलं काहीतरी तुला ऑर्डर झालेली आहे आणि तू ते गुरूंचं काय काम केलं नाही म्हणून म्हटलं तुला हे असं. आणि त्याच्यानंतर तिच्या आठवणीत आलं की मला 3 पुस्तकं तिने लिहिली. अमृतधारा म्हणून तिचं प्रसिद्ध आहे गगनगिरी महाराजांनी, आणि 2 पुस्तकं तिची प्रसिद्ध झालेली नाहीत. मग तिला हे मार्गदर्शन झाल्यानंतर गगनगिरी महाराजांनी दाखवलं मी कणकवलीच्या मठामध्ये आहे, पण माझ्या रूपात त्यांना गगनगिरी महाराजांचं दर्शन व्हायचं. कोणाला? ती आमची अन्नपूर्णा भांबुरे. आणि नंतर तिने माझं चरित्र लिहिलेलं आहे, फक्त 4 पानं राहिली आणि ती उज्जैनीला गेली. नारायणदास म्हणून महाराज आहेत उज्जैनीला, त्यांच्याकडे ती गेली आणि तिथे ती 2-3 महिने ती कोरोनाच्या काळात ती अडकली आणि तिथे शॉक लागून ती गेली. तिला मी सांगितलेलं की भविष्य तुझं असं आहे, आणि आई वडील सांगायचे की लग्न झालं पाहिजे, कुठेतरी कलेक्टरची नोकरी केली तरी चालेल, जिओलॉजिस्टच काय आहे, असं त्यांची इच्छा होती. पण म्हटलं हे घडणार नाही. तर म्हटलं मी तिला सांगितलं तुला उज्जैनीला दर्शन महाकालचं होणार, गणपतीचं होणार, स्वामी, तिथं सगळं ते नियोजन गगनगिरी महाराजांचं होतं. गगनगिरी महाराजांचे जेवढे एक 28 वर्ष का गगनगिरी महाराजांना महाराज झालेला, म्हणजे भगवा वगैरे सगळं ते रुद्राक्ष माळा वगैरे घातलेला इथे आला आणि तो मला म्हणायला लागला. मग त्याच्या आईचं, म्हणजे तो कर्नाटकचा मूळचा पाटील, त्याने 8व्या वर्षीच सोडून गगनगिरी महाराजांना शरण गेला. 28 वर्ष त्यांच्यावर राहिला. तर त्याच्या आईवरचं पिशाच त्याला काढलं. ते 12 दिवस संदीपने सेवा केलेली आहे, 12 दिवस इथे ठेवले आणि ते पिशाच मी घालवलेलं आहे. त्याच्यानंतर मग ते गगनगिरी महाराजांचे बरेच बाई सगळीकडे जे शिष्य आहेत बरेच येऊन मला इथे दर्शन घेतलं, त्यांना अनुभूती आलेली आहे. साठम महाराजांचे भक्त पाठवलेले आहेत, टेंबे स्वामींनी इथे पाठवलेले आहेत. जे येतात त्यांना त्या स्वरूपात दर्शन होतं. आता ही अनुभूती सगळी स्वामींची आहे, त्यामुळे हे सांगण्यासारखं होतं म्हणून मुद्दाम त्याचा उल्लेख केला. याच्यामध्ये कुठली हे नाही. त्याशिवाय या उपासना धामामध्ये विविध होम हवन विधी सुद्धा होतात. त्यामध्ये होम हवन, नवग्रह होम हवन, ग्रहदोष होम हवन, लघुरुद्र, शिव अभिषेक, स्वामी समर्थ अभिषेक, कालीमाता अभिषेक, भवानी अभिषेक, श्रीकृष्ण अभिषेक, श्री दत्त अभिषेक असे विधी या उपासना धामात केले जातात. इथं असलेल्या अनेक मूर्तींची वेगवेगळी वैशिष्ट्ये सुद्धा आहेत. जसं त्या त्रिशूळाचं झालं अशाच पद्धतीने स्वामींनी मला दृष्टांत दिला, आणि तो दृष्टांत असा होता की तू ताबडतोब शक्ती, गणपती, म्हणजे ही जी महाकाली, स्वामींचं श्रीरूप आणि दुर्गेचं असे ताबडतोब इथे मूर्त्या बनव. आता मूर्त्या तर मी बनवू शकत नव्हतो म्हणून मी ताबडतोब तेव्हा ते पोस्टर छापलेलं आहे, 2 दिवसात ते छापून आणून इथे लावलं आणि त्याच्यानंतर त्याच्या मूर्त्या केल्या. जसा स्वामी झाला आता ती तिथे श्रीकृष्ण राधाकृष्णाची जी मूर्ती आहे ती अशी वेगळी आहे की तो वेगळेपणा लोकांना लक्षात येणार नाही. तर ती राधाकृष्ण आहेत, गाय आहे, शेष आहे आणि मोर पण आहे. अशी मूर्ती तुम्हाला राधाकृष्णाची कुठे भेटणार नाही.
तर ती एक आहे, ती स्वामींनी जसं दाखवलं तसं मी त्या कर्नाटकी मूर्ती करायला सांगितलं. भवानीची मूर्ती ही नृत्य ह्याच्याप्रमाणे, महाकालिकेची स्थापन करायला सांगितली. राम संपूर्ण पंचायतना आहे, राम लक्ष्मण सीता आणि हनुमंत. त्याशिवाय हा एक जो सांगितलं त्याचं वैशिष्ट्य आहे, हा गणपती तुळशीच्या तिथे स्थापन करायला मला सांगितला. त्याला धुंडी विनायक नाव दिलं. हे स्वामींनी सांगितलेलं आहे. मूळ जो आकार आणि ओंकार तो धुंडी विनायक तो आहे. बाकीचे गणपती स्थापित केलेले वेगळे आहे, पण ह्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे. ह्याला मंदिर वगैरे चालत नाही. हा संपूर्ण सगळीकडे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये असणारा एकमेव धुंडी विनायक अशी याची व्याप्ती आहे. तर त्याशिवाय विठ्ठल रुक्मिणी स्थापन करायची आहे. माझ्या अण्णा महाराजांचं हे करायचं आहे, म्हणजे स्थापना मूर्तीची. रुपेश बिडगेला त्याच्याकडून अनुभव आलेला आहे, त्याने ती मूर्ती बनवायला गेली आहे. त्याशिवाय इथे आमच्याकडे गुरुचरित्र 3 दिवसाची पारायणं चालतात, बाकी सत्संग होतात. नवरात्रात 9 दिवस देवीची उपासना चालते. बऱ्याच लोकांना मी उपासनेमध्ये सहभागी व्हावं, पण लोक येत नाही, आरतीलाच येतात, नावीला जात. बऱ्याचशा लोकांना ह्याच्यातलं गुप्त कळायला पाहिजे. आपण कुठल्या रस्त्याने जातो आहे. नुसतं हिंदू म्हणजे 17 पगड हे करून उपयोग नाही. त्यामुळे काय होतं, 33 कोटी देव समजले जातात. देव 33 कोटी नाही. मला अल्लाही चालतो, मला येशू पण चालतो, ख्रिश्चनांचं काम करतो, शिखांचं करतो, बौद्धांचं करतो, मला सगळे एकच वाटतात. हे त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. कारण स्वामी हे त्यांनी कुठलं सोवळं पाळलेलं नाही, स्वामींनी जानवं घातलेलं नाही. आणि माझ्या देवाने सगळ्यांकडे अन्न घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांचा आदर्श ठेवून तशा प्रकारे हा मठ चालवण्याचा प्रयत्न करतो. काय लोक मला म्हणतात, तुम्ही असं का बेशिस्त लोक वाटतात, काहीतरी बोलत काय. बाकीच्या मंदिरांनी सूचना लिहिलेल्या असतात, माळ घ्या, कुठे काय बाकीचं बोलू नका. मी म्हटलं काय नाही, ज्याचं त्याचं तू काय मनाप्रमाणे वागू दे, ती सगळी स्वामीच आहेत. माझ्याकडे आता प्रश्न विचारायला आले तरी मी पहिला त्यांना नमस्कार करतो. का तर येणारा प्रत्येक जीव हा स्वामीमय असू शकतो. कुत्रा येऊ दे नाही तर किडा येऊ दे, शक्यतो मारायचा प्रयत्न करा. तर होत नाही असं नाही, हिंसाही होते, पण शक्यतो आपल्याला दिसेल अशा वस्तूला मारायचं नाही असं मी ठरवलं. तो परमेश्वर असू शकतो. एखादा शिवी देणारा आला तरी पण त्याला मी इथे माफ केलेलं आहे, कारण तो परमेश्वर माझी भक्ती बघायला कुठल्याही रूपात येऊ शकतो. त्यामुळे अशी भावना झाल्यामुळे तुम्ही सुद्धा आता तुम्हाला स्वामींनी प्रेरणा दिली, तुम्ही सुद्धा स्वामीमय येतात. हे बघण्याची माझी भावार्थ आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना मी सांगतो, हे समजून घ्या स्वामी काय आहेत ते. निव्वळ तुमचं मागण्यासाठी येऊ नका. तर आपण त्यांची सेवा केल्यानंतर तुम्ही स्वावलंबी व्हा. आता आमचा संदीप एकदम चांगल्या सेवेला 12 वर्ष तुम्हाला एकच सांगतो, मी झाडू मारतो, संडास साफ करतो, पूजा पण करतो. कुठलंही काम त्याच्यावर मी झोपून दिलेलं आहे, तर त्याच्यावर मी विश्वास टाकला, त्याने माझ्यावर विश्वास टाकला. बरीचशी लोक आहेत त्याच्या इन्चार्ज खाली तू काय ते चालव, तरी त्याला ठेवलेलं. मटकर काकांना असे अनेक अनुभव आलेले आहेत. त्यांच्याकडून काही अनुभव ऐकताना तर अंगावर काटाच येतो. एका वेगळ्या दुनियेत ते आपल्याला घेऊन जातात. दुसरा एक असा अनुभव आहे, मी सेवा करत असताना, भजन करत असताना, जसं स्वामींनी सांगितली तीच भजनं आहेत, मंत्र रूपातच भजन, फक्त ते माळ घेऊन नाही, तर ती गुरुवारचं ऐकायला मिळेल. तर त्याच ह्याच्यातून एकदा अशी मला प्रेरणा मिळाली की आमच्या चतुर्थीच्याच काळामध्ये 17 स्टॉल इथे फोडलेले होते कणकवलीला, आणि ते सुद्धा 2-2:30 वाजताच्या याने. तर आता कणकवली कायम जागरूक असते, आणि असं का घडलं म्हणून मी स्वामींना म्हटलं, स्वामी असा अराजक इथे मांडलेला आहे, काय झालंय नेमकं, बलात्कार करतायत, काय होत आहेत, म्हणजे ते दिल्लीचं पण प्रकरण झालं, तर काय माणूस का बनलाय. मग त्यांनी मला एक स्वामींनी सांगितलं, अरे एका माणसाच्या मागे जवळजवळ 1000 भूतं आता लागलेली आहेत. तर बरेच वर्ष, 700 वर्ष पितृ कर्म जे आहे ना, हे एक बरेच वर्ष झालेलं ना. त्यामुळे पिशाच्या रूपाने आत्मे जे वावरत आहेत ते अशा अधोगतीकडे नेतात.
आणि त्याच्यातूनच एक दिवस मी आपला ग्रंथ वाचन करत होतो. ग्रंथ वाचन करत असताना मी कंटाळलो. म्हटलं स्वामी मला का काम लावलंय हे सगळं भजन करा ग्रंथ, आणि एकटाच मी, बाकी कोणच इथे नसतो आणि कोणाला इंटरेस्ट नाही, मग कशाला मला हे काम लावलंय तुम्ही. त्यामुळे माझे डोळे झाकले 15 मिनिटं. आणि या गेट पासून जी काय वेगवेगळ्या प्रकारचे जे रुद्रगण, आता मी ते आपले याच्या सिरियलमध्ये दाखवल्यामुळे तसं साधारण एक सांगू शकतो तुम्हाला. तर बऱ्याच प्रकारचे काळे निळे लाल, कोणाला दातच पुढे आलेला, कोणाचा डोळाच फुटलेला, कोणाचा डोळा बाहेर आलेला, कोणाला मोठं टेंगुळ आलेलं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे इथे आत्मे आले. आणि ते संपूर्ण हे भरून गेलं. भरून गेल्यानंतर की नाही माझ्या पायापर्यंत जेव्हा आले तेव्हा मी दचकलो, ही भूत माझ्या पायापर्यंत कशी. आणि मग त्यावेळी स्वामींनी दाखवलं ही सगळी मुक्त होत आहेत, त्यांना ग्रंथ ऐकायची होती, ही मुक्त होत आहेत, त्याच्यासाठी ग्रंथ वाच. त्यामुळे अजूनही ते थांबवलेलं नाही ग्रंथ वाचन. सध्या संदीप दादा सावंत या मठाची व्यवस्था उत्तम प्रकारे पाहत आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी अनेक अलौकिक अनुभव आले आहेत. एक काळ असा होता की या संदीप दादांना स्वामी समर्थ कोण हे माहिती सुद्धा नव्हतं. मग आता कसे ते फक्त स्वामीमय होऊन गेलेत, जाणून घेऊया त्यांच्याच तोंडून. संदीप शंकर सावंत, राहणार कलमठ कणकवली, मूळ गाव डांबरा. माझ्या वडिलांना अटॅक आलेला पॅरालिसचा, आणि माझा बिझनेस होता, आणि मी त्यांची सेवा करण्यासाठी घरात थांबलो. अचानक एक दिवस हे आमचे शिंदे बसले आहेत तेच 2012 साली, मला वाटतं जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये काहीतरी आलेले, म्हणजे नवरात्र, ऑगस्ट सप्टेंबर आठवडा, नवरात्रीच्या अगोदर 1 महिना त्याच्यात आलेले. आणि तेवढ्यातच ते म्हणाले की असं असं आहे, काय झालं तुम्हाला. तर तेवढ्यात ते आले आणि एक नारळ घेऊन आमच्या आईला सांगितलं की असं. आईने मला सांगितलं की असं असं स्वामी समर्थांचा मठ. मी म्हणलं कोणाला ओळखत नाही स्वामी समर्थांनी, मला काय माहीत नाही, साईबाबा गणपती माहीत, विषय संपला, असं म्हणून सोडून दिलं. 8 दिवसात मला एक दृष्टांत झाला. पहिला दृष्टांत झाला नाडकर्णी नगराच्या तिथला, म्हणून तिथं गेलो. तिथं मला काय माहीत नाही, तरी आई माझी म्हणाली हा नारळ घेणे प्लीज माझ्यासाठी जा. म्हणून मी ह्या मठात आलो. तर बघितलं तर हे इथं होते. आता माझ्याकडे काही गुण अवगुणही होते, सगळे गुण अवगुणही होते. त्याच्यात ते आले, बघितलं हे आता म्हणलं काय मला ओळखतात, जाऊ देत काय ते म्हणते, आपण पाया पडूया आणि जाऊया. तेवढ्यात त्यांनी मला थांबवलं. असं असं झालं. ठीक आहे म्हणलं, वडील तुझे एसटीत सर्व्हिसला, हे माझे मित्र सांगितलं. त्याच्यातनं मी वाट धरली. दररोज संध्याकाळचा यायचो, पण थांबायचो नाही मी अजिबात. आणि एक दिवस मग म्हणलं काय चला आता नवरात्र आली जवळ, तर म्हणलं वडिलांसाठी उपवास धरूया. म्हणून आईला नाही म्हणलं, म्हणजे थोडक्यात लेडीज घरात असल्यानंतर जो पिरियडचा प्रॉब्लेम येतो तसं आल्यानंतर मी आई म्हणलं मठात जाऊन झोपतो, आणि बायकोला सांगितलं झोपतो. ठीक आहे आलो. 2 दिवस मी यांना म्हटलं की झोपतो म्हणून. झोपतो त्याच रात्री 2:30 वाजता, म्हणजे मला झोपच येत नव्हती. 2:30 वाजता मी इथं झोपलेलो आणि डोळे उघडे, पण ही कौलं नाहीत. मी मनात म्हणतोय कौलं नाहीत कशी, चांदणे दिसत आहेत, चंद्र दिसतो, सगळं दिसतं, किरण कसं नाही. म्हणून स्वामी त्या पाशिडाच्या समोर बरोबर उभे राहिले. ते इथं उभे होते, हा इथं ह्या जागेवर स्वामी. अरे बापरे हे काय म्हटलं. मी म्हटलं त्यांना सांगून झोपलो. म्हटलं मला काय समजणं, घाम आला, धब्बे आलो, मी भरपूर घाबरलो, म्हणजे भयानक. म्हणून म्हटलं हे बघा तुम्हालाच सांगून झोपलेलं. म्हणून त्यांनाही उभं केलं. आणि जे आता इथं ही फॅन आहे ना आणि ही फरशी लावली ना, मग शेवटी मी माझ्या देवीला हाक म्हणलं, बाबा देवी आणि भवानी मध्ये तूच बघत माझं काय चूक असेल तर मला सांग, मी इथं झोपलो म्हणून. तिला उभा केला. तेव्हा स्वामी माझ्यावर 5 शब्द बोलले, काय फरक आहे तो सांग. त्या क्षणाला, त्या दिवसाला, त्या मिनिटाला मी माझ्या आयुष्यातला देह श्वास सगळं समर्पण केला निस्वार्थपणे. पाठी मी विचार केला नाही. माझी मुलगी 6वीत होती, काय होईल काय घडेल काही विचार केला नाही. आजही नाही. शेवटी घरात मला भरपूर बडबड होती, कुटुंब बडबड होती, पण आज सगळं चांगलं चांगलं सगळंच चांगलं. हा झाला एक पहिला झाला. त्याच्यानंतर मी इथं आलो. मग ह्यांनी मला चावी दिली, ती सुद्धा शॉर्टकट सांगतोय मी. त्यांनी मग एक फोंडेकर म्हणून आमचा सेवेकरी होता, ते होते. एक दिवस हे विचारलं, रे एवढं सगळं कोण करतो रे. ते म्हणाले असं असं तो. मग ते मालाणकर भाऊ ज्या देहांत झाले, खरोखर होते ते इथं, आम्हाला आधार होता त्यांचा, पण देहांत झाले ते कोरोनाच्या काळात. त्यांच्याकडची चावी माझ्याजवळ होती. चावी माझ्याजवळ दिली. त्या क्षणाला मी एकच विषय केला, रात्री 12 वाजता अपरात्री कोणी आलं तरी दर्शन द्यायचं. आणि आज तागत मी तसं महाराजांनी माझ्याकडनं करून घेतलं. त्यानंतर मला एक दृष्टांत, म्हणजे रात्रीचं प्रगट दिन आणि कार्यक्रम असताना महाराज घाबरवायचे, पाठीमागे उभे राहायचे, ह्या रेलिंगवर बसायचे. असे
एक दिवस काय आला, माझा एक मित्र स्वप्नील राणे म्हणून आणि काका गेलेले आपल्या मुलीजवळ, आणि तिथं धुपाचं झाड आहे, आणि आम्ही उपासना करता करता माझे जे काय डोळे उघडे होते आणि तिथं बघितलं तर महाराज त्या ह्याच्यात बसलेले आहेत. म्हणून त्याला मी दाखवलं. मग त्याने आपल्या पत्नीलाही फोन करून सांगितलं की खरोखर ह्या जागेमध्ये महाराज साक्षात चालतात फिरते आहेत. 8 वाजताची ही गोष्ट त्या रात्रीची. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काली मातेचं ही स्थापना झाली. ही काली मातेची स्थापना झाली तेव्हा ह्यांनाही दर्शन दिलं, मलाही इथं दर्शन दिलं. त्याचप्रमाणे भवानीचंही दर्शन झालं. आता ही काली माता म्हणजे काय आहे, ती एक रुद्र अवतार आहे. भवानी ही आपल्या महाराष्ट्राचं हे आहे पूर्ण, आणि कृष्ण राधाकृष्ण म्हणजे इथं येणारा प्रेमाने सगळ्यांनी सगळं हवं. आणि राम म्हणजे सगळं तुम्हाला माहित आहे, राम म्हणजे सात्विक, रजतम गुण सात्विक, अशा पद्धती स्थापना झाली. मग आता लोकांची मानसिकता असते, अरे नवरात्रीत ओटी भरायची, सर्व मूळ हेच आहेत श्री स्वामी समर्थ. मग ती भवानी झाली. कुठलंही आम्हाला कार्य करण्यात त्रास असेल तर काली माता उभे राहते. कोणाला बाबा मूल नसेल आपण तर राधाकृष्ण आहे. या सगळी स्थापनांचं ते महत्व आहे. झालं, हा धोंडी विनायक आहे, तो विनायक साक्षात अगदी सगळं बघतच असतो 24 तास. मग ती शिवपंचायतच झाली. एकदाची एकची गोष्ट सांगतो. एक चिंदरला मी गेलेलो आणि तेवढ्याच ह्यांच्याकडनं सातारा कराडची माणसं काहीतरी यायची होती, दुपारची वाढलेली यांच्याकडे 3, आणि येणार आहेत, तू कुठे आहेस तर ते. आणि आलो, आमच्याकडे एक पत्र्याची खुर्ची होती, इथं बसलेलो पाणी भरून. ते नागाची 2 पाषाण आहेत ना, ती इथं जंग त्यावेळी राहण होतं सगळं. काय शिंदे, आम्ही नर्सरी नेट बांधायचो, म्हणजे आज शेड आहे तिथं नर्सरी नेट होते. हे दिवस आम्ही विसरणार नाहीत मागचे. आणि त्याच्यावरती ती 2 टिपके तसेच्या तसे, जेवढी तिथं लांबी आहे ना त्या पाषाणावर तसेच ती, आणि ते तिथं जाऊन लुप्त झाले, म्हणजे नाहीसे झाले. आणि शेवटी ते पाषाण तिथंच बसलं. म्हणजे काहीतरी इथं महाराजांनी निर्माण केलेलं आहे. गुरुकृपा झालेली आहे. ह्यांचे गुरु आले, आम्हाला भेटले. दुसरी गोष्ट, मला एक इथं आमची रात्रीची उपासना असते, त्यावेळी मी डोळे झाकून आपलं नामस्मरण करायचो आणि म्हणजे ह्यांच्याबरोबर असायचो. त्यावेळी मला ह्यांचे पाय दाखवले, आणि ह्यांचं काय ते एका रात्रीमध्ये मी औदुंबराचं हे अंगाने पादुका बनवल्या. म्हणजे दीक्षा लोक देतात, ती कशी देतात ही मला आंबोलीतला एक माणूस आलेला, तो म्हणाला मी दीक्षा घेतल्या, गावडे म्हणून मुंबईच्या आमरडच्या आमच्या हे आहेत ते गुरु आहेत, त्याची दीक्षा घेतलीस तर तिथे बस आणि मला सांग इथं तुला काय दिसतं ते. म्हणून मी सांगितलं आणि मी आपली मशेर लावत बसलेलो. आणि तो म्हणाला तुमचे महाराज दिसले, तुम्ही दिसलात, महाराज पण स्वामी समर्थ दिसले. हा, मग तेव्हा मला कळलं की दीक्षा तुला कशी दिली आणि मला दीक्षा कशी मिळाली. पण मी ती दीक्षा असं काय एवढं मोठेपणा नाही. आम्ही फक्त आमच्या इथले सगळा कचरा काढला तरी आमची महाराजांच्या समोर किंमत नाही. त्यामुळे निस्वार्थपणे सेवा करणे, आणि हे स्थान असं आहे जे यांच्या गुरुंनी हे निर्माण केल्यानंतर हे स्थान असं आहे जिथं येणार त्याचं कल्याणच होणार. पण ती भावना तशी हवी, भावार्थ हवा, भाव आपला हवा की देवाजवळ काय. म्हणून आम्ही ते सगळं स्वच्छ, आता मगाचपासून तुम्ही मला बघितलात, माझा बसणं नसतो, कालपासून नाही, बसणंच नसतं माझं. मी रात्री झोपीन 1ला, तेव्हा सकाळी पहाटे 4ला उठणार, तेवढाच झोप माझी. पण ते मला सगळं व्यवस्थित लागतं, कारण आपले महाराज सगळीकडे फिरतात, एकाच ठिकाणी फिरत नाहीत. औदुंबराजवळ जातात, बागेत फिरतात, सगळीकडे बघितले. पहिलं दर्शन मी ह्याच्यात विंचू, जसं बाळाप्पाला विंचू दाखवलं तसे एक पांढरा शुभ्रा विंचू टॉयलेटमध्ये होता. मी टॉयलेटला बसलेलो त्यावेळी, एवढा मोठा असं. म्हटलं मग तेव्हा मला आठवलं की होय असं आहे. म्हणून तो सगळ्यांनी म्हणजे आमचे हे सगळे भक्त मंडळ आहे ते असं आम्ही हे निर्माण केलं असं. आणि हे जर आज आले नसते शिंदे तर मलाही मार्ग मिळणार असता, आणि माझ्या वडिलांना अटॅक आला नसता तर मलाही मार्ग मिळणार नसता. कारण कुठेतरी परमेश्वर काय नाही काय शोधत असतो. निमित्त मात्र म्हणून आम्ही आहोत, आम्ही पण म्हणत नाही, त्यांनी पाठवलं म्हणून आहोत. अशा पद्धतीत हे सगळं असं वातावरण आहे. वर्षाला आमच्याकडे कार्यक्रम असतात, स्वामींची प्रगट दिन, पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा, गुरुद्वादशी, नवरात्रीचे 9 दिवस होम हवन असतं इथं. दांडिया बिंडिया आमच्याकडे काय नाही, होम हवन असतं, भजन असतं. परत दर सोमवार शनिवार आमच्याकडे दरबार बसतो. पत्रिका बघणे, कोणाचे दोष असतील काय असतील हे गुरूंबरोबर अज्ञान काळाने अडाण्यांपणाने मला त्यांनी स्वीकारलं, आणि त्याप्रमाणे ते वरद मस्तकी हात झाल्यामुळे त्यांच्या कडेला मी बसून ते काम करतो, करून घेतात स्वामी सगळं. अशा पद्धतीत हे सगळं निर्माण झालं. बरीचशी स्वप्न आहेत, श्वास संपेस्तोपर्यंत त्यांची पूर्ण हवीत, आणि माझी एक ज्याच्या श्वास संपेस्तोपर्यंत सगळं ठीक होऊन पाठी जे कोण असतील त्यांना कसल्याही प्रकारचं काय म्हणजे जे त्यांनी पेरलं, ह्यांनी पेरलं ते उगवलं काय हे त्यांनी दाखवायचं. आम्ही दाखवू शकत नाही, आमची लायकी नाही. नवरात्रोत्सव सुद्धा या उपासना धामामध्ये मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेनं साजरा केला जातो. घटस्थापनेला भक्तिभावानं देवीची स्थापना केली जाते.
रोज सायंकाळी 5 ते 7 या वेळेत देवी वरद स्तोत्र वाचन होतं. रोज आरती केली जाते. याशिवाय देवीची ओटी भरणं, कुंकुमार्चन, अष्टमीला नवचंडी होम होतो. त्याचबरोबर कुमारिका पूजन होतं. भजन आणि फुगड्यानी तर वातावरण चैतन्यमयी होऊन जातं. अनेक स्वामी भक्त आपल्या अडचणी, प्रॉब्लेम्स घेऊन स्वामी चरणी येतात. स्वामी कृपेनं त्यांच्या त्या अडचणी दूर देखील होतात. इथे मटकर काका देखील स्वामी कृपेनं अनेकांना मार्ग दाखवतात. सोमवार आणि शनिवारी स्वतः उपस्थित राहून मटकर काका अडलेल्या नडलेल्यांना मार्गदर्शन करतात. आपल्या समस्या सोडवण्यासाठी किंवा समस्यांचं समाधान करून घेण्यासाठी इथं भाविकांची मोठी गर्दी असते. त्याचबरोबर या उपासना धामामध्ये अनेक भक्तांना वेगवेगळे अनुभव आलेले आहेत आणि इथले बरेचसे भाविक हे आपोआप या उपासना धामाकडे आकर्षित सुद्धा झाले आहेत. ते अनुभव देखील आपण भक्तांच्या तोंडून ऐकूयात. माझं नाव जयसिंग वामन शिंदे. माझं मूळ गाव आहे बोरगड, पण मी इथे कर्नाटकात राहतो. आता या स्वामी समर्थ उपासना धाम जे कर्मठ आमचं मठ आहे, या मठामध्ये जवळजवळ 8-9 वर्ष कार्यक्रम चालतात. आता इथे जरा कार्यक्रम चालतात. मग आता मटकर काका म्हणून जे आहेत, त्यांना गुरु मानतात. तर त्याने आता ग्रंथ वाचन आपण कसं करायचं आणि ग्रंथातून आपल्याला काय मिळतं हे त्याने त्यांच्याकडून आम्ही बरंच शिकलो. त्याने पुष्कळ अशी माहिती दिलेली आहे. तसेच संदीप सावंत ते पूजा वगैरे करतात, सेवा करतात आणि चांगलं ते चालतं. आता इथे पारायणं व्हायचं. आता श्री स्वामी समर्थ जे आहे लीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत जे आहे त्याची पारायणं चालायची आणि त्या पारायण प्रत्येकाला एक भाग वाचायला द्यायचा, अध्याय वाचायला द्यायचा. मला नेहमी 17वा अध्याय यायचा सांगायचं म्हणजे. आणि त्या 17व्या अध्यायामध्ये असं वर्णन केलेलं आहे की स्वामी समर्थांचे ते पहिले भक्त होते, तर ते स्वामीसूत म्हणजे त्यांचं नाव आहे तावडे, ते राजापूरचे इटिया गाव आहे तिथे. तर त्यांचा तो मला यायचा आणि त्याने आपलं सारं जीवन कसं काय त्याने समर्पित केलेलं आहे भक्तीमुळे, भक्तीत आणि स्वामी समर्थन केलं. माझ्यावर त्यांचा पुष्कळ असा प्रभाव पडला. काय झालं, मी मुंबईला असताना चरणी रोडला हे स्वामी समर्थांचा मठ आहे, कांदेवाडी चरणी रोड. मी रोज तिथे उतरायचो. जवळ 8 वर्ष मी जवळ मुंबईला होतो. चरणी रोड ते वाळकेश्वर असं ऑफिसमध्ये अपडाऊन करायचो. पण मी केव्हा मठात गेलो नाही. इथे मी जेव्हा आलो आणि ती पारायणं व्हायची आणि तोच मला अध्याय 17 वाचायला मिळायचा. मला वाटलं माझ्या मनात आलं एवढ्या वर्ष ते चरणी रोड ते वाळकेश्वरला जातो आहे, 106 बसने रेल्वेने उतरून मी जायचं नंतर. मी केव्हाच गेलो नाही. पण मी ते सांगितलं तेव्हा तिथे गेल्यावर मी पहिला मी तिकडे जाईल आणि नंतर चरणी रोडला मी उतरलो आणि स्वामीच्या मठात गेलो. पुस्तक असायचं माझ्याकडे, स्वामी सारामृत जे आहे ना माझ्याकडे असायचं. तर मी स्वामी दुकाना बघायला लागलो. त्यांचे भाऊ दादा आहेत, पहिलं विचारायला लागले तुम्ही काय बघतात, आमच्या कसं ते पारायण चालतं, यांचं वर्णन त्यात केलेलं आहे आणि स्वामीसूत कसे आहे, त्यांचा फोटो कसा आहे, कसे आहे बघितलं. त्यांनी जे जीवन त्यांनी संपूर्ण आपलं असं वाहून घेतलं. स्वामी समर्थांचे ते पहिले भक्त होते असं त्याच्यात आहे. तर त्यामुळे मला एक प्रेरणा मिळाली वाचायचं कसं आपण बरीच माहिती मिळाली आणि नाम कसं घ्यायचं आपण आणि हे झालं. माझं नाव स्मिता मिलिंद दामले आणि मिस्टर मिलिंदमध्ये तो लागले. आम्ही वेटोरा वेंगुर्ले येऊन येतो. गेली 7-8 वर्ष इथे येतो. आम्हाला जेव्हापासून कळलं तेव्हापासून खूप चांगले अनुभव, ज्यावेळी अडचणी आल्या त्यावेळी आम्ही इथे आलो आणि त्या अडचणीतून आम्हाला योग्य मार्गदर्शन इथे मिळत गेलं. त्याच्यामुळे आमची श्रद्धा इथे वाढत गेली आणि आता प्रत्येक वेळी ज्यावेळी हे वाटतं आम्हाला काहीतरी बारीक सारे बदल वाटत असे आमच्या ह्याच्यात, तर आम्ही लगेच येऊन इथे शंकेचं निरसन करतो. इथे शंकेचं निरसन चांगल्या प्रकारे होतं. मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात हे होतं.
तर त्याला माझ्या मोठ्या मुलाला सुद्धा योग्य मार्ग इथूनच मिळाला. आता तो त्याला तो आता CA पडतो, आर्थिक वर्षी चालू आहे, आता फायनल परीक्षा होईल. त्याला सुद्धा 2-3 वेळा अडचणी आल्या, ते सुद्धा इथे येऊन आम्हाला त्याच्यातून मार्ग मिळाला. त्यामुळे इथे खूप चांगली अनुभूती आहे. म्हणजे कुठे आणि इकडे तिकडे जायला नको. आलो की पूर्वी कसं सगळीकडे असं ह्याला दाखव पत्रिका, त्याला एक प्रश्न विचार असं व्हायचं. आता इथे आल्यामुळे कळते एकाच ठिकाणी बाबा आमचं शंकेचं निरसन होतं आहे, प्रश्न सुटत आहेत, त्यामुळे आमचं इथेच विश्वास बसलेला आहे. तर आता इथे कुठे फिरावं लागत नाही. ह्या गुरुगादीकडे आलं की आम्हाला हवी ती प्रश्नांची उत्तरं मिळून निर्णय मिळतात, मार्ग मिळतो. नमस्कार, मी सिद्धेश खटावकर. या मठामध्ये मी गेली अनेक वर्ष येतो आणि या मठात आल्यानंतर प्रसन्नता जी मिळते ती एक अद्भुतच आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर एक छोटासा अनुभव म्हणजे माझ्या सासऱ्यांचा अपघात झाला होता आणि सासऱ्यांची तब्येत सुधरत नव्हती आणि काकांना सहजच स्वामींना सांगायला सांगितलं की त्यांची तब्येत व्यवस्थित होऊन दे, त्यांना चांगलं वाटू दे आणि लवकरात लवकर ते स्वतःच्या पायावर उभे राहू दे. आणि तो एक अनुभव लक्षात घेतला तर खरं मोठा अनुभव. त्याच्या आधी अक्कलकोटला वगैरे जाताना अनुभव आले होते, पण त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं सांगायचं जवळपास असलेला हा मठ, आमच्या घराजवळच असलेला मठ, त्यामुळे स्वामींना भेटायला, स्वामींना नमस्कार करायला कधीही येता येतं आणि आपल्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या सांगता येतात. थोडक्यात इथे जवळच मी एकदा नाटकाची रिहर्सल संपवून येत होतो आणि त्यावेळी माझी गाडी अचानक स्वामींच्या मठाच्या दारातच बंद पडली, म्हणजे इथेच उपासनामाच्या बाहेरच. आणि मी खूप घाबरून गेलो होतो. वाजलेले रात्रीचे 2, आजूबाजूला कोणी नाही, तीव्र काळोख होता. पण का कुणास ठाऊक बाजूच्याच घरामध्ये असलेली एक व्यक्ती आली आणि सहज ती म्हणाली आमच्या दारात गाडी लावा आणि सकाळी तुम्ही घेऊन. तर तो एक अनुभव. त्याचबरोबर मी म्हणजे रात्री 2 वाजता एका व्यक्तीला फोन लावला, त्या व्यक्तीने मला न्यायला तिथून आला आपल्या स्वतःच्या गाडीतून. हे स्वामींनीच पाठवलेलं आहे. स्वामींच्या दारातच गाडी बंद पडली. त्याचबरोबर स्वामींच्याच आदेशानुसार त्या व्यक्तीपर्यंत माझा फोन जाणे, त्या व्यक्तीची आठवण करून दिली. हे सगळे अनुभव, कितीतरी अनुभव त्या ठिकाणी मी स्वामींचे सांगू शकतो. स्वामी आहेत म्हणून सगळं आहे. स्वामींची कृपा, ते म्हणतात त्याप्रमाणे भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तसेच स्वामी सदैव पाठीशी असतात आणि ते उत्तरोत्तर आमच्या पाठीशी राहणार आहेत, भक्तांच्या मागे राहणार आहे, अशी मी त्या ठिकाणी मनोकामना करतो आणि धन्यवाद देतो. आता अनेक स्वामी भक्त कलमठच्या या स्वामी उपासना धामामध्ये येऊ लागले आहेत. गुरुवारी सायंकाळी तर मंदिरामध्ये भाविकांची खूप गर्दी पाहायला मिळते. आरती होते, महाप्रसाद होतो.
परब्रह्म श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय, परम पूज्य सद्गुरु अण्णा महाराज की जय, सद्गुरु भालचंद्र महाराज की जय, तुळजा भवानी माते की जय, श्री काशी कलेश्वर महाराज की जय, श्री अन्नपूर्णा देवी माते की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव नमः पार्वती पते हर हर महादेव। उपासना धाम आता विस्तारू लागले, त्यामुळे या उपासना धामाचा अधिक विस्तार आणि विकास करायच्या देखील योजना आहेत। काही गोष्टी नव्यानं उभारायच्या आहेत, काही आहेत त्याच व्यवस्थित करायच्या आहेत, असे अनेक संकल्प आहेत, ते नक्कीच स्वामींच्या कृपेनं पूर्ण होतील। हा, हे आता करायचंय म्हणजे आता मला एक सांगू की मला इथं आता बरंचसं काय करायचं म्हणजे आमची प्रतिष्ठापना पहिली मेन आहे गुरूंची। दुसरी गोष्ट आमचं हे आता होमकुंड आहे ते इकडे माती म्हणजे आपली ओरिजिनल संस्कार जे काय आहेत मातीतले, त्याच्यासाठी आम्ही तिथं माती ठेवली आणि सारवण ठेवलंय। तिथं आम्हाला ते कुंड करायचं आहे म्हणजे स्थापन करायचं 16 संस्कारांत। गणपतीची मूर्ती परत इकडे स्थापित करा म्हणजे आल्या आल्या आपल्याला श्री गणेशाचं दर्शन भेटलं पाहिजे, ह्या गोष्टी आहेत तिथं लादी लावायची आहेत। दुसरी गोष्ट जे भविष्यात इथं येणार आहे तर आले कोण तर आपल्याला राहण्यासाठी म्हणून एक काहीतरी हवं, लोकांनी सेवाही करावी आणि त्यांनीच जेवण महाप्रसाद बनवावा, काही करावं, त्याच्यासाठी राहण्यासाठी एक छोटंसं ही जी आता जागा आहे ह्याच्याच वरती काढण्याचा एक प्लॅन आहे, महाराजांनी तो पूर्ण करावा। आपण इतर धार्मिक ठिकाणी पाहतो त्यापेक्षा या ठिकाणी अधिक मोकळेपणा जाणवतो। इथं येणारा स्वामी भक्त भाविक अनेक प्रकारे सेवा करू शकतो, त्यासाठी कोणते नियम अटी पाळायलाच पाहिजेत असं काही नाहीये। जे काही असेल, जे काही घडेल ती स्वामींची इच्छा, यावर मटकर काकांचा गाढ विश्वास आहे। आणि स्वामी इच्छा म्हणजे तरी काय हो? इच्छा आकांक्षांसाठी नको स्वामी नाम, स्वामीच्छेवर सोडून सारे घेणे स्वामी नाम। मोक्षपंथी जाण्यासाठी आहे स्वामी नाम, चित्त शुद्धी होण्यासाठी घ्यावे स्वामी नाम। भवाब्धी तरण्यासाठी आहे स्वामी नाम, कलियुगी त्यासाठीच घ्यावे स्वामी नाम, कलियुगी त्यासाठीच घ्यावे स्वामी नाम। स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना अनेक उपदेश आणि शिकवण दिली आहे, ज्यांना वचन किंवा बोधवचन म्हणतात। त्यापैकी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामी समर्थ महाराजांचा प्रसिद्ध आणि आश्वासक मंत्र आहे। या मंत्राचा अर्थ असा की स्वामी आपल्या भक्तांसोबत नेहमी आहेत आणि ते त्यांच्या पाठीशी उभे आहेत। स्वामींचा तारक मंत्र तर जीवनाची नौका भवसागरातून पार करायला मदतच करतो। त्यात म्हटलंय ते अगदी रास्त आहे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांसाठी अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करून दाखवतात, असा विश्वास त्यांच्या भक्तांमध्ये आहे। म्हणूनच जिथे जिथे स्वामींचा वास आहे, जिथे जिथे त्यांची मठ मंदिरं आहेत, त्या त्या ठिकाणी आपल्याला अपार सुख आणि शांती मिळते। कलमठच्या या स्वामी समर्थ उपासना धामात तरी वेगळं काय आहे? साक्षात स्वामींचं अस्तित्व या ठिकाणी अनेकांना जाणवतं। स्वामी समर्थ महाराज हे सकारात्मकतेचं आणि प्रेरणेचं भक्तांसाठीचं स्थान आहे। म्हणूनच अनेक स्वामी भक्त या उपासना धामात नेहमी येतात, आपली गाऱ्हाणी स्वामींसमोर मांडतात, स्वामींची सेवा करतात, आपला आनंद स्वामींसोबत वाटतात। म्हणून तर स्वामी म्हणतात, मी सर्वत्र आहे, मी चराचर व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे, गाणगापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावर सुद्धा मीच आहे। मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात, हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती, न सोडिती तया जया स्वामी घेती हाती, न सोडिती तया जया स्वामी घेती हाती। श्री स्वामी समर्थ।